ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. कुंडली गवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपैत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. एरवी ब्रह्मपणाचे वळसे न तु कधीची पुनरावृत्तीचे वळसे. तरी निवटल्यांचे जैसे पोट नरुके ना तरीचे इल्यानंतरे न बुडिले स्वप्नीचे निमहापुरे. एवी माते पावले ते संसारे दिव्यदीजना. एरवी जगदाकाराचे श्री जे चिरस्थायीयांचे दुरे. ब्रह्मभुवनगाचवरे लोकादराचे जे गावीचा पाहुटी गोरी. एका वरेंद्राचे आयुष्य न धरी लोणी वाटी उठी केसरी चवदाजनांची. सहस्रयुगपर्यंतं भार्यत वर्णमणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां तेयो रात्रविदो जनाः. जयी चौकडिया सहस्रदाये तै ठाये ठाऊ विळुची होये. आणि तैसेची सहस्रे भरिये पाये रात्री येथ. एवढे अहोरात्र येथीचे तेने न लोटली ते भाग्याचे. देखती ते स्वर्गीचे चिरंजीव ये रासुरगणाची नवाई. विशेष सांगावी येथ काही निद्राची दशा पाही. ते ध्यायी 14 तरी ब्रह्मणाची आठा प्रहाराते. आपुलिया डोळा देखते आधी गात्या ते अहोरात्र विनवणिवे. अव्यक्तात् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यः रागमे. रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसौम्यके. भूतग्रामस्यैवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते. रात्र्यागमे वशत्वात् प्रभवत्यः रागमे. ये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे हे वेळी गणना केही न समाये. ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्तकारे. हे जाणता रे सोपारे तरी देह सांडिते अवसरे. जेथ मिळती योगी अथवा अवसरे ऐसे कडे की अनवसरे देह सांडे. तरी मागोते येणेकडे देहासीची. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती तरी ठेविते ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती संसारापुरती. ऐसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसराधीन हाती. तो अवसर तुझ प्रती संगे सांगू तरी ऐकेला सुगटा. पादया मरणाचा माझवटा. आजया फुलाया वाटा निगती अंती. वर्षा पडपडीला प्रयाण काळी. कृती ते भ्रमून गिळी. स्मृती नव्हे आंधळी न मरे मन. हा चेतना प्रभुरावा मरणीय से टपटवा. तरी अनुभविया ब्रह्मभावा दोषणी होनी. ऐसा सावधा संभावो आणि निर्वाण वेही निर्वाहो. हे तरी तगडे घरी सावावो अग्नीसाठी. पाहे पावारे नका उदक हे दिव्याचे वेपण धाके. ते असतीच काय देखे आपुली. ते उदकासी काही प्रतिभासे. ते भलदेवा जैसे तैसे उदकची. तरंगाकारे न जन्मेची ना तरंग रूपे न निमेची. आता शरीराचे तयाचे ठाई. आडनावही उरले नाही तरी कोणे काळे काही. निमेते सर्वस्व नदे त्या हरियाच्या पुण्याच्या मळा. भारू वातो निजयाये फळा. ते परब्रह्म साठी नसरे. जे नित्यानंदाचे निमाने. उपमेचा कांटाळा नसेसाने. महाभावे यज्ञादी साधने दया सुखा. जे विटे नासरे वृत्ती महासुखाचे सोयरे भावंडची. पैसे दृष्टीचे निसुखगणे त्यासी अदृष्टाचे वैसणे. जे शतमुखी अंगवणे नोहेचे का. त्या ते योगीश्वर अलौकिके जिथे निहार तुके. हनुमानिकी कौतुके तव हळवटावळे. मग तया सुखाची केली
श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ब्रह्माक्षरनिर्देशो नाम अष्टमोऽध्यायः। ओम श्री सच्चिदानंदार्पणमस्तु। तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे वडे काय उचित हे स्फुरेत, जे मोहयेने चित्त व्याकुळ आहे. तिमिरा विरुद्ध दैसे दृष्टी जे भ्रमसे, मदतासीचा स्थान दिसे वस्तुजात. देवा मद कैसे दारे, जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हिता फुले तेही नेणे, तरी श्रीकृष्णा तुला जाणावे. निघे ते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू. तू गुरु बंधू गिरा, तू आमची इष्टदेवता. तुझी सदा रक्षिता अवधी आमुते. जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेणे अभेरू. की सैता ते सागरू तेही देवी, ना तरी अपत्या ते माये. सांडोनी जरी जाये, तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा. तैसा सर्वा परी आम्हासी, देवा तुझी एकासी. आणि बोलिले तरी न मानसी मागील माझे, तरी उचित काय आम्हा. जे विचारे ना धर्मा, ते घडतरी पुरुषोत्तमा सांगे आता. भगवंताच्या कृपेने आपण 8व्या अध्यायाच्या शेवटच्या अवघ्यापर्यंत वाचन आपल्याकडून घडलं. अर्थ कळेल का नाही सांगता येत. आम्हा काय उचित होते त्यांनीच सांगावं अशी प्रार्थना आपण केली. 9व्या अध्यायाचा आरंभ करून ठेवला आणि आज आपण आता 8व्या अध्यायाचं जे राहिलेल्या ओव्या, गेल्या वेळेला जिथे होतो, गेल्या वेळेला काही अडचणी होत्या आपल्याला कल्पना आहे, पण आधीचा मूळ विषय वेगळा होता. आपल्या गुरुपौर्णिमा आणि सांगतेचा नामाचा वर्षाचा महत्त्वाचा दिवस होता, त्यामुळे आपल्याला शेवटी वेळ कमी मिळाला. तर त्यामुळे आपण याला वेळ देऊ शकलो नाही. अशी गेल्या वेळेला अडचण आली होती. यावेळेला महाराजांच्या कृपेनं ती काही अडचण म्हणता येणार नाही. आपल्याला वेळ कमी होता हेच त्याचं खरं कारण. तर ते झालं ते उत्तमच होतं. त्यात फक्त ज्ञानेश्वरीची करता वेळ देता आला नाही, तो यावेळेला देता यावा म्हणून जास्तीत जास्त लवकर सुरू करून या सगळ्या वाचन तरी निदान शेवटपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गेल्या वेळेला आपण बघत होतो ते महाराजांच्या परमार्थाचं सार. इथे आपण गेल्या वेळेला होतो. गेल्या वेळेला सगळ्यांना सगळं ऐकू गेलं नाही अशी पण अडचण आली होती. ती मात्र तांत्रिक स्वरूपाची होती. तर जरी ती अडचण असली तरी महाराजांना काय म्हणायचं आहे एवढं आपण लक्षात घेतलं असेल अशी मी आशा करतो. मा मनुस्मर युद्धेच्या असे तिथपर्यंत आपण होतो. आता कदाचित हे ऐकू गेलं नसलं तर म्हणून परत एकदा सांगितलं. काय आहे, त्यावेळेला माईक चालू नव्हता, त्यामुळे कर्तव्य पण करावं आणि त्यात भगवंताचं स्मरण पण ठेवावं हे आम्हाला ऐकवायला नाही असं होण्याची शक्यता एखाद वेळेला. त्यामुळे नुसतीच कर्तव्य करत सुटलंय असं होण्याची शक्यता आहे. भगवंताच्या स्मरणाचं जरा विसरूनच गेलं असं होऊ नये. आणि भगवंताचं स्मरण करत बसलाय आणि त्यामुळे कर्तव्य करायचंच राहिलं असंही होऊ नये. यासाठी केवळ शेवटचा श्लोक परत एकदा म्हटला, मा मनुस्मर युद्धच्या. यामध्ये महाराजांच्या परमार्थाचं सगळं सार येतं असं आपल्याला वाटतं. आणि तिथे त्यांनी त्यांचं स्वतःचं उपदेशाचं सार म्हणून हेच सांगितलं की माझ्या स्मरण आणि युद्ध म्हणजे आपलं कर्तव्य. त्याच्या वाट्याला युद्ध होतं म्हणून त्याचं ते कर्तव्य. आपल्या वाट्याला जे आपलं कर्तव्य असेल, प्रपंच असेल, जे व्यवहार असेल, व्यवसाय असेल, काय असेल ते. आणि इकडे त्यांचं स्मरण. या दोन गोष्टी म्हणजे दोन रुळावर चालणारी गाडी आहे. तर तसे असं आपण समजू की ती जर बरोबर जायची असेल. पूर्वीच्या काळात बैलगाड्या होत्या, त्यावेळेला बैलांच्या भाषेत बोलावं लागत असेल. आता जरा बघायला जावं लागतं मुद्दाम कुठेतरी बैलगाडी वगैरे. तर त्यावेळेला ते दोन बैल जसे एका गतीनं दोघं चालणारे असले
एका वजनाचे, एका तयारीचे, एकाचे असले म्हणजे बरोबर गाडीत बसणं हा सुद्धा त्या काळात आनंद होता. तो ज्यांनी घेतला असेल त्यांना कल्पना असेल की ही खडखड आणि हे त्रास असं त्यावेळेला वाटत नसे. परंतु या जर दोन्हीमध्ये थोडंसं जरी इम्बॅलन्स असला, थोडं दोघांच्यात जरा जरी फरक असला तरीसुद्धा गाडी खडखडत असे, हादरे बसत असत. तर तसं जर या दोन स्मरणांचे जे दोन गोष्टींचे जे आपल्याला इथं त्यांनी महाराजांचं आत्ता म्हटलं तसं महाराजांच्या उपदेशाच्या ज्या दोन गोष्टी सांगितल्या, एका बाजूला भगवंताचं सदैव स्मरण आणि दुसऱ्या बाजूला आपलं कर्तव्य, या दोन बैल जर व्यवस्थित एका तयारीचे असतील तर ही गाडी बिन खडखड करता यात जो शेवटचा टप्पा सांगितलाय तिथं जाईल. नसेल आणि आपल्याला जरी वाटत नसेल ती खडखड करत नाही, मी खूप अगदी कौशल्याने आणलेली आहे, तरी त्यातलं एक बैल पोचलाय, दुसरा पोचायचा आहे असं त्याचा असं समजायला हरकत नाही. आपण एखादा अगदी अभिमानच असेल किंवा मी माझा प्रपंच मार्गी लावला, घर बांधलं, अमकं केलं, लग्न केली, म्हणजे अमकं झालं, नातवंड झाली, सगळं झालं. माझ्या दृष्टीने मी सगळं प्रपंच अगदी तडीला आणून लावलाय. फक्त जरा गाडीकडे बघितलं तर लक्षात येईल त्यातला थोडासाच पार्ट इकडेपर्यंत येऊन पोचला शेवटच्या मुक्कामाला. बाकीचं दुसरं बैल ते तिकडे तिकडे वाटेत कुठेतरी सुटलं तिथेच आहे. असं होऊ नये म्हणून यासाठी ग्रंथ आपल्याला आठवण करून देण्यासाठी असतात. तर त्यातलं ही गीतेतली आठवण आहे ती. आणि याचं कारण इथे जे दिलेलं आहे ते की अगायसिया जरी झालिया मन न मरिजे देह गेलिया. आपण मुक्कामाला उमलं म्हणजे कुठल्या मुक्कामाला आलो? मरणाच्या मुक्कामाला येणार शेवटी. यात जरा विचार मरणाचाच जास्त आहे. शेवटच्या जेवढ्या त्याला काही इलाज नाही मला. आपले काही याच्यात अधिक्षेप अप्लाय करतोय असं नाही. आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टीची मी चर्चा करतो असंही मानायचं काय कारण आहे. पण त्यांनीच ती करून ठेवलेली आहे. तेवढी सगळी 8व्या अध्यायात आहे. हा 8वा आहे तेव्हा तो कृष्ण 8वाच आहे. आपल्यालाही 8वाच असं म्हणतोय तो सारखा की 8वा. काय 8वा तो प्रश्न आहे फक्त. आमच्या सगळ्या कामांची आठवण ती अगदी तत्पर आहे, हजर आहे. या क्षणी सुद्धा असं जरा एक क्षणभर जर विसावा मिळाला मध्ये तर 10 कामं आठवल्याशिवाय राहणार नाही, हो की नाही? किंवा खाली लावलेली गाडी आठवल्याशिवाय राहणार नाही. काय असेल येता येता आलेला आपण कट केलेला कॉल आठवल्याशिवाय राहणार नाही. काही आठवेल माणसाला त्या क्षणी. तर त्यामुळे ते 8वा असं नको. इथं काय 8वा सांगितलं आहे ते कृष्णमूर्ती सुद्धा 8वीच होत्या म्हणून त्यांचं नाव कृष्णमूर्ती ठेवलं होतं आपल्याला माहिती असेल. तर ते 8वं अपत्यच होतं आईचं. तर त्यामुळे त्यांना कृष्णमूर्ती नाव ठेवलं होतं. तर तेही नेहमी याच गोष्टीचा उल्लेख करीत एक साम्य आहे योगायोगाने. ते 8वी आहेत आणि त्यांनी मरणाच्या बद्दल फार चिंतन करून ठेवलेलं आहे आणि मृत्यू तितक्याच आनंदाने स्वीकारलेला आहे. तर हे चिंतन या सगळ्या उरलेल्या अध्यायामध्ये 8व्या आहे. एका दृष्टीने इथं गीतेचा एक भाग पुढच्या अध्यायाबरोबर संपतो, परंतु त्यातला एक महत्त्वाची जीवनविद्येचा भाग हा 8व्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यात संपतो आणि तो सगळा मृत्यूबद्दल आहे. खरा आठवण्याचा 8वा याचा अर्थ स्मरा, सतत स्मरण ठेवा, स्मरा. तर तो स्मरा काय तर मरण स्मरा सतत असं म्हटलं. आता असं काय वाईट चिंतू नये वगैरे असं म्हणतात. तर इतकं वाईट करून ठेवलंय की सर्वात सुंदर असलेली गोष्ट सर्वात वाईट गोष्ट झालेली आहे. हे आपलं मेकिंग आहे. हे आपली स्वतःची भीतीमुळं केलेली कल्पना आहे आणि तिच्या पोटी घातलेले सगळे बाकीचे विचार आहेत जन्माला घातलेले असं समजून आपण त्याच्याकडे बघूया. कारण त्यांनी आपल्याला व्यवस्थित बघायला सांगितलेलं आहे. तर ते कसं आहे त्यांच्या म्हणण्याच्या दृष्टीनं हे सतत स्मरा, सतत आठवा. आणि म्हणून 8व्यामध्ये कदाचित हा सगळा विषय इतका उहापोह केला गेला असेल. माझ्या दृष्टीनं मला तरी असं वाटतं की 8वा म्हणण्याचं कारण आपल्याला विस्मरण होत असतं असं असलं पाहिजे. प्रयत्नपूर्वक आपण टाळतो ती गोष्ट वेगळीच आहे. मनात जरी असे विचार जरी आले तरी मेले अशुभ काही बोलू नकोस, लगेच त्याला दटावलं जातं. त्यामुळं मृत्यू मरण वगैरे असे शब्द जरी उच्चारायचे कोणी म्हटले आणि त्यातल्या त्यात संध्याकाळच्या वेळेला वगैरे उच्चारले तर संपलं तू असलं काय चाललंय म्हणतात. तर असलं काही करू नये असं त्याला लगेच दटावलं जातं. पण प्रत्यक्षात त्याच्याकडे बघण्याची उत्तम दृष्टी येणं म्हणजे जीवनाकडे बघण्याची उत्तम दृष्टी येणं असं आहे. कारण तो त्याचा अत्यंत चांगला शेवट जर व्हायला हवा असेल तर त्याच्या आधीचं उत्तम जगावं लागतं. तर मग ते शेवट चांगला होतो तर तो व्हावा. आणि तो जर ते ज्या ते 8वा म्हणतात त्याचाच अर्थ मला त्याचं विस्मरण मूलतःच आहे की सर्वसाधारणपणे मनुष्य जे प्लॅनिंग करतो त्यामध्ये मी अमुक एक काळाने मी मरेन वगैरे असं कुठं प्लॅनिंग धरलेलं नसतं. म्हणजे नकोच ते आणि विचार करायलाच नको. ते विचार केला तरी अस्वस्थता येईल. तर तसलं काही प्लॅनिंगमध्ये नसतं. उद्या हे करणार, परवा ते करणार, परवा ते करणार, हे 10 वर्षांनी मॅच्युअर होणार, ते 5 वर्षांनी होणार वगैरे सगळं ते माणसाचं प्लॅनिंग केवढं. तर ते सगळं त्याला कोणत्या क्षणी कोणत्या दिवशी काय मिळणार वगैरे सगळं त्याचं ठरलेलं आहे सगळं. फक्त यात मी कशा तऱ्हेनं छानपैकी मरणार हे नाही कुठे ठरलेलं. ते म्हणजे ते विस्मरण आहेच आणि त्यातली तर आठवण झाली तर नको आहे. त्यामुळे आणखीनच हद्दपार झालंय ते सगळं. तर ते जे हद्दपार झालेलं आहे आपल्या विचारातून. कारण नाम घ्यायचं सुद्धा नंतर का घ्यायचं
पुढच्या वर्षी आपण वाढवण्याचा संकल्प आता असा आहे, या वर्षीचा काय पार पडला नाही तर त्यामुळे आता असं करू, उगाच रिस्क घ्यायला नको, थोडा कमीच करू आणि पुढच्या वर्षी मात्र जास्त करू एकदम, जणू काही पुढच्या वर्षी आहेच आपण, म्हणजे आपण असाल मी असेल नसेल की नाही, पण आपण असं म्हणजे वाटतं सुद्धा कसं नाही चटकन, कारण ते इतकं गृहीत धरलेलं आहे सगळ्यात की ते आहेच आहे, त्यामुळे आपण ते नंतर करू शकतो असं वाटतं. तर हे सगळं वाटायचं मूळ कारण की त्याचं विस्मरण सहजपणे माणसाला झालेलं आहे आणि म्हणून त्याने आठवण्याची एवढी त्यांना गरज वाटते. आणि मरणाला विसरून जीवन जगणं म्हणजे अंधारात ग्रंथ वाचन आहे असं माझं मत आहे. मरणाला विसरून जीवन जगणं म्हणजे अंधारात ग्रंथ वाचन करण्याचा प्रयोग आहे. आता हा आपल्याला तडीचा जाईल का आणि त्याचं स्वरूप काय असेल हे आपण सांगू शकतो की जिथे अंधारातच ग्रंथ वाचायला घेतलेला आहे तिथे काय होणार त्या ग्रंथाचं हे उघड आहे, पण मरणाच्या स्मरणामध्ये म्हणजे त्याच्या प्रकाशामध्ये जो ग्रंथ वाचित असेल तर त्याला तो ग्रंथ बरोबर कळेल, कारण प्रकाश आहे त्यामुळे आधी अक्षर दिसतील, अर्थ कळेल, विचार करता येईल, काहीतरी पुढे आचरण करता येईल. हे सगळं कशाने करता येईल तर त्या स्मरणाच्या प्रकाशात तो असतो. म्हणून इथे सगळीकडे या परमार्थामध्ये नेहमी आपल्याला असं आढळेल की देहाची खूप चर्चा केलेली असते, शरीराला कमी लेखलेलं असतं वगैरे, याच्याबद्दल आक्षेपही होतात की हे सगळे शरीराचा विचार करणारे लोक नाहीत, त्यांना देहसुखाची कल्पना नाही, त्याचं केवढं स्थान आहे माहिती नाही, ते किती महत्त्वाचं आहे आयुष्यात माणसाच्या माहिती नाही, मनुष्य सगळे त्याच्यासाठी धडपड करत असतो, यातलं यांना काही कळत नाही, अशा तऱ्हेची एक समजूत बाहेर दिसते, आपल्याला नेहमी आढळली असेल किंवा बाहेर आहे बोलताना ऐकताना. तर त्यांनी तसं केलेलं नाही, त्यांनी त्याचं स्थान त्याला दिलेलं आहे, त्याचं जे स्थान त्याला आहे ते योग्य मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण अयोग्य स्थान मिळालं की मग काय होतं ते बाहेर दिसतं. कारण मग पैशाची गरज आहे, काल आपला विषय झालाच, ती किती गरज आहे, वास्तूची गरज आहे, किती गरज आहे, कसली वस्तूची गरज आहे, किती गरज आहे, तर तो त्याच्या मरणाचा विचार करून जीवनाचा ग्रंथ वाचतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की मला अमुक अमुक एवढा एवढा काळ आहे, त्याच्यासाठी काय लागणार मला, माणसाला साठाच करायचा झाला तर 10 वर्षाचा अन्नसाठा सुद्धा करता येतो आणि 10 दिवसाचा सुद्धा करता येतो, 3 दिवसात सुद्धा करता येतो, कारण उद्याचा दिवसच त्याला माहीत नाही मुळामध्ये. हे ज्याला माहीत आहे त्याला मग म्हणजे जी पुढची अनर्थ सगळे आहेत त्यातलं एक उदाहरणार्थ संचय हा एक अनर्थ घेऊया. संचयाचा अनर्थ मनुष्याच्या जीवनात का निर्माण होतो? पैशाचा संचय होतो, इस्टेटीचा संचय होतो, सगळे संचय कशापोटी घडतात तर लागणार 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 असं वाटतं, पण किती लागणार, म्हणजे शेवटी ते 3.5 लागणार, हे ज्याला कल्पना आहे त्याला जास्त संचयाची गरज लागत नाही. मग 100 एकराची गरज नाही लागत त्याला, 200 एकराची गरज नाही लागत त्याला. हा ठीक आहे, जगायला त्याला कदाचित 1-2 एकराची गरज लागेल, कदाचित 4 एकराची लागेल, पण तेवढ्यावर त्याचं भागतं. मग त्याच्या पुढे किती लागणार त्याला, तर ती मग त्याला जर मरणाचा विसर पडला असेल तर 100 काय 1000 दिले तर त्याला कमी पडते अशी परिस्थिती. म्हणजे त्याच्या प्रकाशात हे नाही वाचलं गेलं तर इथं घोटाळे निर्माण होतात, म्हणून त्यांनी यांचा विचार केला. तो देह जाईल याची सारखी जी त्याला ही करून दिली, आठवण करून दिली, ते सुद्धा आठवा म्हटले, योग्य तऱ्हेनं कसं जाता येईल ते बघा, त्याचे मार्ग सांगितले ते असं अध्यायामध्ये. तर ते सगळे कशासाठी सांगितले की त्याचं जीवनाचं संतुलन बरोबर राहावं, ते पारडं एका बाजूला झुकू नये, देहाच्या बाजूला जास्त पारडं झुकू नये, शरीराचा फार विचार, सुखाचा फार विचार करण्यात त्याचं काळ जाऊ नये. सुखाचं कसं आहे, देहाचं म्हणजे पंचेंद्रियांचं. तर आपल्या त्या वचनामध्ये इथे येऊन गेलेलेच आहे की विज्ञान माणसाच्या देहाच्या पंचेंद्रियांची सुख वाढवण्यात गुंतलेलं आहे अशी परिस्थिती आहे. विज्ञानाच्या आजच्या प्रगतीमध्ये आपल्याला जे मिळालेलं आहे त्यामध्ये डोळ्यांना सुख जास्त कसं मिळेल, कानांना सुख जास्त कसं मिळेल याची यंत्रणा निर्माण झाली आहे. आपल्याला लांबचं इथलं ऐकू येतं तर जे बोललेलं इथंपर्यंत आहे ते जास्त लांबचं ऐकू कसं येईल, त्याच्यापेक्षा आणि परगावातलं कसं ऐकू येईल, याची यंत्रणा आहे सगळी. म्हणजे ही सगळी शेवटी मूळ देहाच्या इंद्रियांना सुखाची होण्यासाठी धडपड चाललेली आहे आणि आमची सगळी धडपड ती कौतुक बघण्यात चाललेली आहे. दुसरं काय, आम्ही त्यांचं कौतुक करतो आहोत, कौतुक करण्याबद्दल प्रश्न नाही, ते संशोधनाबद्दलही प्रश्न नाही, पण ह्याच्यामुळे मी त्याच्यावर किती अवलंबून राहतोय, मला दुसरा जो विचार करण्यासाठी पाठवलेला आहे किंवा जो मला कधी ना कधीतरी विचार करावाच लागेल, त्या विचाराला मला वेळ कुठे आहे, त्या विचाराची माझ्या दृष्टीने किंमत कुठे आहे, आणि ती नसल्यामुळे हे सगळे बाहेरचे जे असंतुलन आपल्याला दिसतं किंवा अस्वास्थ्य दिसतं त्याचं कारण ते. म्हणून भरपूर पैसा मिळाला, भरपूर सत्ता मिळाली, भरपूर इस्टेट असली, भरपूर सगळं असलं तरी मनुष्याच्यात समाधान भरपूर नाही. याचं कारण काय तर हे इम्बॅलन्स मुळातच झालेलं आहे. तर तो जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत हे होत नाही. तो दुरुस्त करण्यासाठी मरणाचा विचार, देह जाणाऱ्याचा विचार, देहाला द्यायच्या किमतीचा विचार, असं सगळं हे मांडलेलं आहे. तर हे आणि याच्यात नुकसान काही नाही. मी असा विचार केला की दोन्ही दृष्टिकोन आहे. इथे जे म्हटलंय आपण गेल्या वेळा जिथे होतो त्याचा विचार करू क्षणभर. मन न मरिजे देह गेलिया.
असं म्हटलंय. तर आता ठीक आहे, याच्याबद्दल कदाचित दुमत असू शकेल की देह गेला आणि मन शिल्लक आहे. मी आपल्याला मागे त्याचा युक्तिवाद सांगितलेला आहे काय आहे तो. पण तरी सुद्धा आपण क्षणभर विचार करू की मन न मरी जे देह गेलिया, म्हणून तर माणसाला पुन्हा जन्म येतो. इथे मात्र सांगितलं की पुनर्जन्म न विद्यते. जो योग्य मार्गाने जाईल त्याला ते पुन्हा वाटायला येणार नाही. शरीर घेऊन सगळे हे त्रास सहन करायचं त्याला कारण नाही. एवढ्या सगळ्या मोठ्या संघर्षातून 70-80 वर्षाच्या संघर्षातून जायची त्याला गरज नाही. तो जर योग्य मार्गाने जाईल तर तो योग्य मार्ग कोणता ते सांगितलेला आहे. त्यामध्ये आपल्याला महाराजांनी सांगितलेला मार्ग किंवा गीतेतला सांगितलेला मार्ग म्हणजे पहिले दोन सांगितले ते महामनुस्मर योग्यच तो पहिला मार्ग. तर तशा तऱ्हेनं जायचं असेल तर हे बरोबर जाईल गाडी, हे बरोबर. म्हणजे याच्यात देह न मरीजे देह मरीजे पण मन न मरीजे. देह तर जाणार हे तर नक्की आहे, फक्त मन मरत नाही. म्हणून पुन्हा जन्माला येऊन सगळे पुरं करावं लागतं. आपल्याकडे आपण ते चित्ताच्या भाषेमध्ये त्याचा अभ्यास आपल्या वृत्तंत्राच्या संदर्भात केलेला आहे, तर तो आपल्या डोळ्यासमोर असेल. तर हे जे काही राहिलं हे समजा राहिलं असं मानलं, असं गृहीत धरू आपण की ही पहिली जो सिद्धांत आहे तो बरोबर आहे की मन शिल्लक राहतं, चित्ताचा अंश शिल्लक राहतो आणि त्यामुळे कारण त्याची उत्तरं आपल्याला मिळतात. इथे प्रश्न पडतातच आहे की लहानपणी चित्त असं का, काही मुलं अशी का अध्यात्मप्रवण आहेत किंवा त्यांना लवकर ही बुद्धी का झाली आणि 70व्या वर्षी का झाली नाहीत, अशा तऱ्हेची कितीतरी उदाहरणं आपल्याला मिळतात. त्यामुळे ते म्हणतात ते खरं आहे याबद्दल दुमतच नाही. सत्पुरुषांची सर्वांची साक्षी त्याच बाजूची आहे की हे तुम्ही खात्री धरून चाला की चित्त नष्ट होत नाही. तर हे तर सांगितलेलंच आहे. कधीतरी आता विज्ञानाला जेव्हा ते कळत नाही सोहित तेव्हा ते सांगेल की हे कळत नाहीये त्यामुळे आता ते तुम्ही बघा, त्यावेळेला मग आपल्याला ते पटेल एखाद्या वेळेला. तर असं त्यांचं म्हणणं आहे, ते आपण गृहीत धरलं तर एक नक्की होईल की चित्ताकडे आपलं लक्ष जाईल आणि आपण त्याची योग्य ती ठेवण कशी राहील, त्याच्यातले अयोग्य भाग कसे जातील, त्यावर चुकीचे संस्कार कसे होणार नाहीत, ह्या सगळ्याची काळजी आपण घेऊ. त्यामुळे आपलं जीवन अधिक चांगलं होईल. संचय असेल उदाहरणार्थ, प्रमाणात राहील, असं हिंडेल पण प्रमाणात हिंडेल. म्हणजे जे जे त्याला काय करायचं ते सगळं त्याचं ते प्रमाण बरोबर खाईल. कारण का मग फार गरज त्याला राहत नाही. मूळ हे जगण्याला माणसाला गरज किती असते असा विचार केला तर गरजेचं प्रमाण अत्यंत कमी आहे. माणसाला दिवसभरामध्ये पाणी किती लागेल प्यायला तर ठरलेलं आहे. काय 7 लिटर 8 लिटर पाणी असेल तेवढं त्याला 10 लिटर पाणी लागेल, त्याच्या पलीकडे त्याला लागत नाही. पण संचयाचे जे सगळे डोंगर दिसतात ते लगेच खाली येतील. कारण का त्याला माहिती की हे डोंगर रचत गेलो तर मला इकडे चित्ताची माझी अवस्था काय होईल आणि ते मला पुन्हा जन्माला घालील. डोंगर ते आहेतच ते रचून ठेवलेले डोक्यावर, अशी अवस्था माझी होईल. म्हणून तो व्यवस्थित वागू शकेल. जे हे ज्याला हे कळतं की चित्त माणसाचं मात्याच्या बरोबर आहे, ते आपल्याकडे ते कावळा शिवतो ते वगैरे म्हणतात ना, तसलं इथे ते साधू पुरुषांना लागू नये म्हणून लिहिले बरं ह्याच्यात सुद्धा. पण तरी सुद्धा आपण असं गृहीत धरू की त्यांची एक टेस्ट होती ती, तर तशी तरीची काही टेस्ट उद्या डेव्हलप झाली समजा तर ती दाखवू शकेल की हे शिल्लक राहिलं. आणि त्यांचं नको, आपलं आपल्याला कळतं. 10 वर्षापूर्वीची वासना, 20 वर्षापूर्वीची वासना, 30 वर्षापूर्वीची वासना माणसाचा पाठपुरावा करीत असते. एखादी वस्तू सुद्धा जर मिळाली नाही माणसाला तर 30 वर्षांनी सुद्धा त्याची आठवण नाही, 50 वर्षांनी सुद्धा त्याच्या डोक्यातून ती जाणार नाही आणि त्याला ते कावीशी वाटेल. हे जे आहे हे जर आपलं राहतं, हे आपल्या देहात आपल्याला माहिती आहे, ते एक स्टेप त्याच्या पुढची सांगतायत की त्याच्याही पुढे ते राहतं असं समजून राहिला तर मग याच्याकडे कसं बघावं हे कळेल, किती कशाला काय महत्त्व द्यावं हे कळेल. ही एक बाजू. दुसऱ्या बाजूने असा क्षणभर विचार करू की देहाबरोबर मनही गेलं असं समजू. देहानंतर ते नाही असं समजू. देहाबरोबर तरी आहे, त्याचा तरी विचार करावा की देहाबरोबरही आहे. मनाच्या प्रमाणे करायला गेलं तर काय होतं ते आपण पाहतो. सगळं मनाप्रमाणे करू जाईन तर कसं जीवन जगेन. ते मनाप्रमाणे करून जाणारे लोक कुठे कुठे जात आहेत ते सध्या दिसतच आहे आपल्याला, की नाही. मनाप्रमाणे वागणारी जी माणसं आहेत तर ती सध्या कुठल्या कुठल्या ठिकाणी जाऊन पडतात ते आपण पाहतो. तर मग हे असं होईल. म्हणजे तिथेही पुन्हा मनाचा आणि चित्ताचा विचार करणं आवश्यकच आहे, नाही तर बस त्याच ठिकाणी जाऊन राहायला होईल आपल्याला. म्हणजे समजा ते नाही असं गृहीत धरलं पुनर्जन्माचं तरी मला आहे ह्या जन्मात जे चित्त वाटायला आलेलं आहे ते सुद्धा मला शुद्ध करायचं म्हटलं तरी बॅलन्स निर्माण करण्याची गरज आहे. तो माझ्या जीवनात बॅलन्स निर्माण झाला तर माझ्या जीवनात चित्ताचा प्रश्न माझ्या पुरता एखाद्याला 25 आणि 30व्या वर्षी सुद्धा वाटू शकतो, बस मी शांत आहे, तर जे जीवन वाटायला येईल ते मी आनंदाने जगू शकेल असं त्याला 30व्या वर्षी पण वाटू शकतो. हे याच जन्मात चित्ताचा बॅलन्स निर्माण झाल्याचं उदाहरण आहे. हे 25व्या वर्षी असू शकतं, 50व्या वर्षी असू शकतं, हे कधीही मृत्यूपूर्वी कधीही ही स्थिती असू शकते. आणि ती येण्यासाठी सुद्धा पुन्हा हेच करावं लागेल, ते सांगतायत तसंच बघावं लागेल. हे जाणार आहे त्यामुळे मला त्याच्या आधी हे मला मुक्तीचं माझं काम करायचं आहे. म्हणजे जसं विनोबा म्हणत ना, ते पुनर्जन्म वगैरे मला माहित नाही, पूर्वजन्म आहे एवढं नक्की. तसं ते उलटीकडनं विचार केला तर ते बरोबर आहे, कारण मी काहीतरी घेऊन जन्माला आलो एवढं मात्र मला जाणवते. घेऊन जाईन का नाही माहित नाही, त्यांचं बरोबर आहे. लॉजिकने अगदी विचार केला तरी सुद्धा त्यांचं बरोबर की मागून घेऊन आलो एवढं नक्की. म्हणून तर मी एवढ्या वयाला मी अमुक माणसांच्या संपर्कात आलो, यातलं कुठलंच मी ठरवलेलं नव्हतं.
तरी माझ्या वाट्याला ती परिस्थिती ती माणसं आली आणि त्याच्यापोटी माझ्या जीवनाला केवढ्या दिशा मिळाल्यात हे आपण आपल्या ज्यांना गुरु लाभले असतील निदान त्यांनी तरी हा विचार करायला हरकत नाही की मी काहीतरी घेऊन आलो म्हणून माझी गुरुजीची गाठ पडली, नाही तर काय महाराजांची गाठ पडणं शक्य आहे माणसाची. तो काहीतरी घेऊन आला असलाच पाहिजे, त्याशिवाय तसं होणारच नाही. म्हणजे काहीतरी घेऊन आलो याबद्दल दुमत नाहीच आहे ना. आता प्रश्न राहिला आहे की मला देह त्याग हा कधीतरी करायचाच आहे. 70 वर्षांनी असो, 80 असो, 100 जगो एखादा आनंदाने, काही प्रश्न नाही. पण त्याच्या आत मला चित्ताचा प्रश्न मिटवायचा एवढं नक्की. त्यामुळे तो मिटवण्यासाठी मला जे जीवन जगायचे ते पुन्हा हेच आहे की त्याला शरीराला योग्य ते महत्व द्या, इंद्रियांच्या आवडींना योग्य ते महत्व द्या, असं त्याचं म्हणणं पुन्हा शेवटी तिथेच येईल. त्यामुळे दोन्ही बाजूने विचार केला तरी यांच्या म्हणण्याची उपयुक्तता ही आपल्याला आहेच. त्यामध्ये मरणाचा विचार हा अगदी अपरिहार्य आहे. तर आता इथे त्यांनी असं म्हटलं, ही अक्षरपदाची प्राप्ती माणसाने मृत्यूपूर्वी करून घ्यावी. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम् असं आहे ना. तर तिथेच गेल्यानंतर पुन्हा आत्ताच्या आत्ता, म्हणजे याचा सोपा विचार आपण करूया क्षणभर, की आत्ता आपण जे जीवनातल्या आत्ताच्या गोष्टी बघा. सध्या एखाद्या गावाला जाऊन आलो, एखादा पदार्थ खाल्ला, एखादा मनुष्य भेटला, आपलं नेहमीच्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या, तर एकदा आता त्या माणसाला भेटलो, पुन्हा भेटायची गरज नाही असं वाटत नाही. पुन्हा भेटलं तर बरं होईल असं वाटतं. एखाद्या गावाला जाऊन आलो तर त्यात काहीतरी बघायचं राहिलं असतं, पुन्हा एकदा जाऊन आलो तर बरं होईल असं वाटतं. काय असेल ते असो, पुन्हा ती गोष्ट केल्याशिवाय माणसाला समाधान होत नाही. आजची माणसाची परिस्थिती, काही जीवनातली गोष्ट काही केली आणि पुरली, खाल्लं आणि त्याचं आता पुन्हा बाबा आज मी काय ते XYZ खाल्लं, बस आता मला काय खायची गरज, असं काही होत नाही. पुन्हा भूक लागली की दुसरं काही पुन्हा तेच खायला पुन्हा तो पुढच्या आठवड्यात आहेच तो म्हणतो नाही परत. म्हणजे हे सगळं जे आजचं जीवन आहे ते असं पुनरावृत्तीच आहे. म्हणजे त्यामुळे ह्या सगळ्या गावी मी जातो पण मला तिथं जाऊन समाधान होत नाही, पुन्हा पुन्हा तिथं जावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा ती गोष्ट करावीशी वाटते. याचाच अर्थ माझ्या आजच्या जीवनाची गती कशी आहे ते लक्षात येईल. त्यांना असं म्हणायचं आहे तद्धाम परमम्, की जिथे गेल्यानंतर पुन्हा कुठं जायचं उरत नाही. आज अशा जीवनातल्या किती गोष्टी असतील की मी पैसा मिळवा, आता मला मिळवायची गरज नाही, आता मला अमुक एक गोष्टी इस्टेटीची गरज नाही, अमुक एक काय असेल ते आपलं जे आपण या गावी घेऊन आलो, आता मला या गावाला जायची गरज नाही. एखादे गुरुकडे येणारे सुद्धा लोक असे की बस एकदा गुरु भेटले आता मला काही आवश्यकता नाही. त्यांनी जेव्हा आपला म्हणलं तो निघून गेला म्हणलं ना महाराजांच्या याच्यात, तसं की त्यांनी मला आता आपला म्हटलं, आता आपलं म्हटलं, आता काय गरजच राहिली नाही, आता संपलं, सगळं आलं त्याच्यात. त्याच्या आयुष्याचं त्याच्या दृष्टीनं ते परमधाम ते त्याला सापडलं. आता पुन्हा त्याला एअरझाराची गरज नाही, म्हणजे मग त्याला पुढच्या ते एअरझारांची पण गरज राहिली नाही. अशा तऱ्हेची गोष्ट होणं शक्य आहे. तर ते अक्षर, ते धाम जे आहे ते नष्ट न होणारं, जिथे गेल्यावर परत यायची माणसाला काही आवश्यकता नाही, परत कुठं जायची आवश्यकता नाही. आज गेलो तरी सुद्धा प्रवासात पुढं कुठं तरी जायचं आहेच, परगावी गेला तरी पुन्हा परत यायचं आहेच, आला तरी पुन्हा आता इथंच राहायला का, परत जायचं आहेच त्याला. असं नाही होत. एलएफसी आमच्याकडे नाही का, ते असं एलएफसी घेऊन आले झाले बाबा आता एलएफसी, म्हणजे काय जे लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन्स वगैरे सगळे असतात तर त्या खाली माणसं इकडे तिकडे जाऊन येतात. तर ते जाऊन आले म्हणजे बाबा आता घेतलं ना, आता झालं, जाऊन झालं, आता काय कुठं जायचं नाही असं नाही. पुन्हा 2 वर्ष गेली की परत त्याला जायला पाहिजे, 3 वर्ष गेली की पुन्हा जायला पाहिजे. त्याचं काय जायला, एकदा दक्षिणेला, एकदा उत्तरेला, उत्तरेला, पूर्वेला, काय संपतच नाही माणसाचं. असं कुठल्या ठिकाणी येत गेलो एकदा की माझं जाणं येणं थांबेल, ती जागा शोधून मला द्या. तर असा पदार्थ सापडणार नाही, अशी वस्तू सापडणार नाही, असं आपलं एखादं काय जे ध्येय आहे ते सापडणार नाही की जे मिळालं की मला आता काही मिळवायचं राहिलं नाही. ते असं म्हणतात की मी असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा कुठेही जायची गरज उरत नाही. गुरुवर ज्याची आत्यंतिक श्रद्धा असेल त्याचं गुरुच्या बाबतीत असं असतं, आता कुठेही जायची गरज उरली नाही. ते त्याच पदाचं ते प्रतीक असतात, दुसरं काही. भगवंताचीच प्रतीकं सद्गुरूंच्या ठिकाणी असतात. तर ते म्हणून त्यामुळे त्यांच्या ठिकाणी तो गुण असतो की तिथे गेल्यावर आता गोंधळ, आता कुठं जायची गरज राहिली नाही. ठीक आहे, आपापले जे कुठे असेल तिथे स्वामींच्याकडे गेलो, आता मला कुठे जायची गरज नाही. मार्ग तर ठीक आहे, सत्संग म्हणून तर ठीकच आहे, पण तरी सुद्धा त्याला म्हणून आतून कुठे परमार्थासाठी जायची गरज आहे का, तर काय ती गरज त्याची तिथे भागलेली आहे. अशा ठिकाणी आपण जावं ज्याचा अविनाश, अक्षर म्हणजे विनाश ना, अक्षर आहे ते पद, अशी अविनाश जागा आहे की ज्या ठिकाणी जिचा कधीही विनाश होत नाही आणि जिथून आता कुठे जायचं उरत नाही. तर असं मला वाटतं बाकीचं राहू दे, पण निदान आपल्या आयुष्यात असं काही आहे का की जे अशा तऱ्हेचं अक्षर अविनाश असं आहे की त्याच्यात काहीही आता करायची आवश्यकता नाही. ग्रंथ वाचला समजा, तर हा ग्रंथ वाचला, आता मला कुठलाही ग्रंथ वाचायची गरज नाही. अगदी जर साध्या भाषेत सांगायचं तर जीवनाचा ग्रंथ वाचला असेल तर आणखीन कुठला ग्रंथ वाचायची गरज लागत नाही. तो ग्रंथ कोणी वाचित नाही म्हणून हे सगळे ग्रंथ वाचावे लागतात. खरं सोप्या भाषेत सांगायचं तर हे सगळे ग्रंथ पुन्हा तेच शिकवतात आपल्याला जे बाहेर जीवनात आहे.
पण आता ते कोणाची बघण्याची दृष्टी नाही, कोणाला त्याची आवड नाही म्हणा, काय असेल ते असेल कळत नाही म्हणा, म्हणून मग यांच्याकडून शिकायचं आणि मग जीवनात जाऊन बघायचं ते बरोबर ठरते का नाही, आणि मग कळतं की अरे हे बरोबर आहे. असं सगळे हे ह्या अध्यायातल्या सगळ्या विषयाची साधारण व्याप्ती आहे की त्या पदापर्यंत ही अक्षर आहे. आपण जी लिहितो ना त्याला पण आपण अक्षरच म्हणतो नाही. मला नाही वाटत तो पत्र जरी पाठवलं तरी 2 दिवस ठेवून गेलो, तू बघतो तो वाचत सुद्धा नाही धड, ते आपला वगैरे तिथपर्यंत जातच नाही. काय भेटले आता तर पत्रच लिहित नाही कोणी, तोही प्रश्न भेटला. बरं, घरात आपण काही लिहून ठेवलं असेल किंवा काही असं निर्माण केलं असेल व एखाद्याने लेख वेख लिहिला असेल, तो कोण वाचायची मारामार. ते दुसऱ्याला दाखवलं तर तो त्याच्यासाठी त्याच्याकडे बघून थोडा वेळ वाचल्यासारखं करतो आणि परत देतो. आता काय आपल्या अक्षरांची किंमत असेल ते बघा, आणि त्यांना अक्षरपद काय म्हणायचं असेल ते बघा. आणि आपल्याला माहिती असेल, त्याच्यावरून आठवण झाली म्हणून सांगतो, भाऊसाहेब महाराजांनी एकदा ते इंचगिरीला आल्यावर, हे अंबुराव महाराज होते, ते त्यांचे शिष्य. तर अंबुराव महाराजांनी त्या रानात जात नेमाला, तर तिथं काय होतं की अध्यात्म, त्या कवितेची भानगड एक अध्यात्मक असते, तर ते काव्य वगैरे स्फुरायला लागतं. थोडासा भाग त्याचा त्या मूळ साधनेशी पण असतो, म्हणजे नाही असं नाही, त्याचा एक परिपाक असतो तो पुढच्या अवस्थेमध्ये, पण तो पुढच्या अवस्थेमधला परिपाक आहे. आधीचं जे असतं ते उत्साह असतो. तर ते तिथं ते नेमाला बसलेले असताना, तर नेमाला बसल्यावर त्यांना ते पद ऐकू आलं. अंबुराव महाराज ना, म्हणजे कोणीतरी ऐरागिरी मनुष्य नव्हे, अंबुराव महाराजांना ऐकू आलं. तर ऐकू आलं म्हणून त्यांनी लगेच तिथं कागद देऊन ते लिहून ठेवलं. आणि नंतर बऱ्याच दिवसांनी भाऊसाहेब महाराज आले. तर आल्यानंतर ते तसे संकोची होते, अंबुराव महाराज संकोचित होते, पण त्यांना काही राहवलं नाही. त्यांनी ते शेवटी दाखवलं त्यांना की असं असं मला हे नेमाला बसलो होतो त्यावेळेला. हो का म्हणले, वा वा, आण म्हणजे मागून घेतलं त्यांच्याकडे आणि पाडून टाकलं. वाचलं सुद्धा नाही. थोर माणसांच्या गोष्टी आपण निदान लक्षात ठेवतो, सामान्य माणसाचा आपल्याला शिकायला येतं तिकडे बघून, तर ते फाडून टाकलं. आणि त्याला म्हणले, तुला मी नेमाला जायचं सांगितलं होतं, हे उद्योग तुला कोणी सांगितलं ते म्हणले. ते म्हणले, तुकाराम रामदासांनी जे लिहिलं ते लोक वाचत नाहीत, तू कसं. तेच म्हणजे आपण वाचतो बऱ्यापैकी, पण तरी सुद्धा ते लिहिणाऱ्यांचा जो अधिकार होता, ज्यांनी लिहिलं त्यांचं लिहिणं हे अपरिहार्य होतं. अशा माणसाने जे लिहिलं त्यांच्या लिखाणाची आज वाचण्याची अवस्था काय आहे. 100 माणसं घेतली नमुन्या दाखल, तर त्याच्यातली 25 फार मोठी संख्या देत नाही, त्याच्या खालीच विचार करू आपण, 5-10 माणसं. तर 5-10 माणसं सुद्धा ते ज्ञानेश्वर तुकारामांनी त्यांनी ते लिहिलं, रामदासांनी तुकारामांनी जे लिहिले ते वाचायला कोणी तयार नाही. आपण लिहिलेलं कोणी वाचेल असं वाटतं का म्हणले. कशासाठी तू हे घालवतोस, सामान आहे, उपासनेचा वेळ कशाला घालवतोस. मी तुला नेमाला पाठवलं, ह्याच्यासाठी पाठवलं नाही. याच्यावरनं आपण अक्षरांच्यावरनं थोडासा विषय निघाला म्हणून आठवण झाली. तेव्हा अक्षर कशाला म्हणावं, त्यांना काय विपरीत असेल एवढं तरी आपण लक्षात घेऊ. आता ह्याच्यात क्रमाने येणारे विषय बरेच आहेत. तर त्या शेवटी हे अक्षरपद आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे, देहाचंही वर्णन केलेलं आहे. त्यांनी एक शब्द वापरला आहे. आता सगळेच मुद्दे बघायचे म्हणून आपण कुठे होतो, महामनुस्मर युद्धाच्या इथपासून. तर चित्ताचे चैतन्य झाले, असं एक गेल्या वेळेला आपला विषय चालू होता. तेवी चित्ताचे चैतन्य झाले, मग याता याता निमाले. चित्ताचं चैतन्य करणं हा एक विद्या आहे, आणि तिच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल का, हा आपल्यासमोर एक प्रश्न आहे. फक्त आता सारांशाने सगळा अध्याय संपायचा म्हणून त्यातले महत्त्वाचे व्या किंवा प्रश्न आपल्यासमोर ठेवतो की जे नाना गती ते 88वी, जे नाना गती ते पावते, ते चित्तवरील आत्मयाते, मग कवण आठवी देहाते गेले की आहे. तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर असो अथवा जावो. असं चित्ताचं होऊन जाणं, हे चित्ताचं चैतन्य होणं. ना ते समुद्राची होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले, मग तिथं जाणे येण्याचा प्रश्न राहिला नाही. असं चित्त व्हावं, असे एक त्यांना अपेक्षित आहे. आपण आपल्या चित्ताची अवस्था कशी आहे ती बघू, आणि चैतन्यमय चित्त होईल का असा क्षणभर विचार करू की आपल्या चित्तामध्ये केवळ चैतन्य म्हणजे चैतन्याचे गुणधर्म आपल्या चित्तामध्ये जर नांदतील तर हे होईल. चैतन्याचे गुणधर्म म्हणजे आपल्याला माहिती असेल, चैतन्याचे गुणधर्म म्हणजे उदाहरणार्थ ब्रह्मचैतन्य महाराजांचे गुणधर्म असे गृहीत धरू. तर ते अर्जव येईल का, ते नम्रता येईल का, ते अभ्यास येईल का, तो संग्रह येईल का, कशातनं अडकणं येईल का, सदैव भगवंतात राहणं जमेल का, कितीतरी बरं अखंड नामात राहणं होईल का, काय काय म्हणून गुण घ्यावा ते घ्या, ते सगळे चैतन्याचे गुण. तर तसे गुणांचे आपल्या चित्तामध्ये व्हावं ह्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. ते जर झालं तर तेवी चित्ताचे चैतन्य झाले, मग याता यात निमाले.
असं. मागे ते झाकली या घटीचा दिवा आपण पाहिलाय, त्यामुळे ते नाही पाहिलं तरी चालेल. तर ते कुठलं पद आहे? ते दुर्लभ आणि अगाध. म्हणजे साध्या भाषेमध्ये या पदाचं वर्णन महाराज जसं करतात ते म्हणजे अखंड समाधान. साध्या भाषेतलं अक्षरपद म्हणजे आपल्या दृष्टीने की ज्याला विनाश नाही, अखंड आहे या शब्दामध्येच ते आलेले आहे. त्याला दुर्लभ आणि अगाध असे दोन शब्द वापरले, पण तरी सुद्धा दुर्लभ आणि अगाध म्हणजे हे चाललंय 106, 107 वगैरे ऐसे जे पद. दुर्लभ आणि अगाध ज्याची थडियेची वेद चुरू पडले ठेवे. अलीकडल्या तीरावर वेदांची मजल जाते, पलीकडल्या तीरावर पोचता येत नाही. माहिती नाही तिथे आहे ते सगळं. तर ते सांगता सुद्धा येत नाही की कसं आहे हे, याचा अनुभवच घेऊन. आणि याचं फार लांब जायचं कारण नाही. ते असं का म्हणतात, असं गुड का बोलतात वगैरे, असं गुड काही बोलत नाही. साखरेची गोडी साध्या भाषेमध्ये सांगता येत नाही. इतकी साधी वस्तू आहे रोजच्या वापरातली, खरं म्हणजे जरा कमीच खावी लागते अलीकडे, पण तरी सुद्धा तिची गोडी सांगा म्हणलं तर सांगता येत नाही माणसाला. गोडी म्हणजे काय तर शेवटी आपण त्याला एक सांगतो, तू खाऊन बघ, चिमूटभर साखर खाऊन बघ, म्हणजे गोडी काय ते कळेल. बाकी तुम्ही वर्णन कितीही करा, ती अशी असते तशी असते, काही उपयोग नाही. शेवटी त्याचा काय गोडी सांगण्याचा शेवटचा मार्ग काय, तर तू अनुभव घेऊन बघ. तसं हे म्हणणं आहे की हे पद जे आहे, आता उदाहरणार्थ अखंड समाधान. आता कसं सांगणार समजावून? समाधान म्हणजे थोडंसं आपल्याला माहिती आहे, सुख म्हणजे थोडंसं माहिती आहे, सुखाची कल्पना जास्त आहे, आनंदाची कल्पना त्याच्या पुढची आहे, समाधानाची कल्पना त्याच्या पुढची आहे. मग त्याच्याही पुढे जाऊन पुन्हा ते कशावर अवलंबून नसलेलं. बरं, हे तर काही मला कळतच नाही, कशावरच अवलंबून नाही समाधान कसं व्हायचं असं वाटतं. पण कधीतरी सकाळी उठल्यावर एकदम प्रसन्न वाटतं की हो, बाकीचं ते राहू दे, एकदम आपण नाही कोणा काय झालं कोणा टोकाचं एकदम सकाळपासून काय बदललं सगळं असं म्हणतात नाही का घरामध्ये एकमेकांना. कोणी कधीतरी झालं असेल ना, असं काय रोज होत नसेल, पण तरी सुद्धा असं काय कधीतरी होत असेल ना किंवा अरे वा आज काय विशेष आहे, काय म्हणजे काय एखादं चांगलं स्वप्न पडलंय ना, का काय झालं नक्की, तब्येत चांगली झाली का, काय आजारी होती ते एकदम बरे झाले का, काय झालं नक्की, तर काहीतरी झालेलं असलं पाहिजे. एकदम प्रसन्न आहे सकाळपासून, म्हणजे काहीही घडलेलं नाही सकाळपासून ज्यामुळे हे प्रसन्न व्हावेत. आपल्याला माहितच आहे कशामुळे प्रसन्न होतील, दोन शब्द कानावर गोड आले म्हणा, काय जी नेहमीची कारण आहेत ती माहिती आहेत सगळी, त्यातलं काही घडलेलं नाही. अगदी चहा सुद्धा चांगला झालेला नसेल कदाचित, पण तरी सुद्धा प्रसन्न आहेत. म्हणजे काय आहे तर म्हणजे काहीतरी आपल्याला कळायला मार्ग झाला की असं काहीतरी असू शकतं की ज्यामुळे काही न घडता सुद्धा मनुष्य प्रसन्न होऊ शकतो. तर त्यांना असं म्हणायचं की असंच प्रसन्न पण कायम राहावं. म्हणजे काय तर ते अक्षरपद असं आपण समजू. आता ते दुर्लभ आणि अगाध कारण हे कळतच नाही. तर दुर्लभ आणि अगाध, तर दुर्लभ आणि अगाध आहे कारण दुर्लभता आहे आपल्याला दिसतच आहे, दुर्लभ आहे हे आपल्याला दिसतच आहे. अगाध आहे कारण का ते कळत नाही आपल्याला, अशी भाषाच कळत नाही, कारण आपल्याला असल्या समाधानाची कधी सवयच नाही. काय चालू आहे तर फार दुर्लभ नाही. तर ते दुर्लभ आणि अगाध दोन्ही गोष्टी खऱ्याच आहेत. एक प्रकारे आपल्याला ते कळत नाही या अर्थाने अगाध आपण म्हणतो ना, काय अगाध गोष्टी आपल्याला काय पत्ताच लागत नाही त्याचा. तर तसं थोडंसं आहे समाधानाचा, या ज्या समाधानाचा, ज्या भगवंताचा, कारण ईश्वराचं खरं स्वरूप काय म्हणून सांगितलं तर ते म्हणतात अखंड समाधान हेच परमेश्वराचं स्वरूप. म्हणजे आपल्याला साक्षात्कार व्हायचा झाला तर एवढा शक्य आहे शक्यतेच्या भाषेमध्ये. हा बाकी ते काळा पिवळा निरापिवळा राहतेस तो वगैरे लोकांचं ते सोडून द्या. आपल्याला जेवढं एवढं कळणं शक्य आहे की मला समाधान आहे आणि ते कशानंही बिघडत नाही. अशी म्हणजे असं बिघडल्यानंतर सुद्धा म्हणता येणार, नुसतं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना ते समाधान असणं ते वेगळं. तर ते झालं साध्याच भाषेत झालं, ते एक सकारण झालं, अकारण नव्हे. अकारण समाधानापर्यंत माणसाला जाता येणं शक्य आहे. त्याचं साधन म्हणून आपल्याकडे हे नाम सांगितलेलं आहे. तर ते जे आहे त्याची थोडीशी कल्पना येऊ शकते. आता दुर्लभ आहे हे तर दिसतच आहे, कारण कधी आपल्याला अनुभवच येत नाही. हा जो सांगितला हा अनुभव सुद्धा कधीतरी येतो. म्हणजे काही त्याची कामं नसतील वगैरे असं काहीतरी पुन्हा कारण असतंच त्याला. सकाळपासून काही कटकट केली नसती, काय नसते वगैरे, सगळं घरात सगळं छान व्यवस्थित चाललेलं असते, असं काहीतरी झाल्यावरच ते होतं. म्हणजे इतकं ते आपल्याला आपल्या दृष्टीनं कधीतरी कस्तुरीसारखं ते आहे इतकं आपल्याला वाटतं की दुर्मिळच आहे ते सगळं. असं दुर्लभ आहेच, पण त्याचा विचार जर केला, त्यांना कोणतं समाधान आणि कोणता भगवंत म्हणायचा आहे याचा विचार केला तरी सुद्धा लक्षात येईल की हे खरोखरच आलं आहे. हे आपल्याला काय म्हणायचं आहे ना हे सुद्धा कळणं कठीण आहे, पण ते आहे हे नक्की. आणि जर मरणाच्या प्रकाशात हा ग्रंथ वाचला असतं ते तुला मिळेल आणि कसं जावं हे पण कळेल त्याच्याकडे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या दृष्टीनं दोन शब्द वापरले, दुर्लभ आणि अगाध, कारण शब्दात ते सांगता येत नाही. याचं छोटं उदाहरण म्हणजे साखरेची गोडी, शब्दात सांगता येत नाही. तर तसं ह्या शब्दात भगवंताचं स्वरूप सांगता येत नाही, पण गोडी आहे हे मान्य करतोच मनुष्य. ज्याने समजा साखर खाल्ली त्याला माहिती आहे की नाही गोडी आहे, आपण खाल्ली आपल्याला माहिती आहे की नाही की साखर हे गोडी आहे, हे माणसाला माहित आहे. पण आता तो दुसऱ्याला कसं पचवून हे सांगा, म्हणून वेद अलीकडच्या तीरावर आहेत.
कारण ते पारच करता येत नाही शब्दांनी पुढे, त्याच्या पुढे वाटचाल करता येत नाही, शब्द थांबतात. आता हे कसं आहे म्हणून सांगा म्हणून सांगितलं तर काय सांगावं, तर काही सांगता येत तुम्ही अनुभव घेऊन बघा एवढंच त्यांचं. तेवी म्हणितले त्रिभुवन दिवे, हे बोलावे ते अति सोपे. हे बोलायला एक वेळ गप्पा मारायला सोपा आहे, अनुभवाच्या दृष्टीने कठीण आहे, हे आपल्याला माहितच आहे. तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझं काय नेणं संक्षेपे ते सांगेन. थोडक्यात सांगतो, तरी मना या बाहेरीकडे यावयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे की. 111 मार्ग सांगितला थोडासा त्याचा, तिथं जाता येईल. आता समजा एखादं गाव आहे आणि तिथे आपल्याला जायचं आहे, तर आपल्याला घरातून बाहेर पडल्यापासून सांगतो, इथं बाहेर पडला, आता बाहेर पडल्यापासून सुरुवात आहे. कारण तू डावीकडे वळतो का उजवीकडे वळतो, समजा जर रस्ता तसा आडवा आता समोर रस्ता जातो, तर त्यावेळेला बाहेर पडल्याच कळलं पाहिजे की डावीकडे जायचं का उजवीकडे जायचं. इथून सुरुवात होते, ती पार त्या गावाला जाईपर्यंत सगळा रस्ता सांगायचा आहे आपल्याला. तर आपल्याला किती वेळा काय काय सांगावं लागेल. इथून नुसतं राजवाड्याला एखाद्या माणसाला जायचं आहे, तर त्याला 5-6 तरी इन्स्ट्रक्शन द्यावे लागतील. तू इथून उजवीकडे वळ, मग तिथून डावीकडे वळ, मग मध्ये येणारे रस्ते सोड, म्हणजे ते कारण ते लागणारच मध्ये. तर तसं असे बरेच रस्ते आपल्याला वाटेमध्ये लागतात, तर ते सोड असं सांगावं लागतं. तर असं सांगत सांगत शेवटी तो पोचायचा, म्हणजे त्याला किती स्टेप द्यावे लागतील. आमच्याकडे लोक काही वेळेला असे ह्याच्यातून येतात, गाड्यातून येतात, ते मोबाईल बरोबर असतो आणि तुम्ही कुठे आहे सध्या ते विचारत येतात. मग ते असं या तसं या, डावीकडे या उजवीकडे या, मग आता तुम्हाला हा बोर्ड लागला का, मग ते लागलं का, ते बाजार लागला का, असं करत करत त्यांना माहिती दारात. आता वर बघा, एक तुम्ही सांगितलं शेवटी, आता तुम्ही जिथं उभे राहिलाय म्हणलं एक अपार्टमेंट आहे, आता पुढे आलो एक झाड आहे, तर त्या झाडाच्या वर बघा म्हणलं गाडीत, मी वर तिथं वरच उभा आहे. काय सांगणार आता हे इतकं करावं लागतं. इथून ह्या कुठलं ते आले होते ह्या आपल्या ह्याच्या समोर स्टँड समोर चौकातून राधिका रोडने सरळ आहे, तर ते इथे पोचेपर्यंत एवढा व्याप करावा लागला. ते मी जागेवर होतो म्हणून ठीक आहे, आणि ते सगळं ऐकत होते आणि त्याप्रमाणे करीत होते म्हणून ते इथपर्यंत येऊन पोचले. आता संत जिथे कुठे असतील तर ते हे आता सांगतात आपल्याला मार्ग. तर आता बाहेर पडल्यापासून मार्ग सांगावा लागेल. आता मार्ग कसा सांगावा, ह्या वाटेचं म्हणजे ह्या गावाचा मार्ग कसा सांगावा, हा सांगणं कठीण. समाधान कुठे होतं, त्याचं गाव आहे का कुठे काही असं की जे गाव आहे ज्याला काहीतरी रस्ता आहे म्हणून. श्रुतीचं पाथलेस लँड कृष्णमूर्ती म्हणायचे नाही का, ज्याला मार्ग नाही असं ते गाव आहे. समाधान म्हणजे ज्याला मार्ग नाही असं गाव आहे. कारण ते असं स्टॅटिक गोष्ट नाही की जे अशी बाहेर आहे आणि कुठेतरी झाड आहे पेड आहे असं आहे, असं ते नाही आहे. म्हणून तर इथे आल्यावर माणसांची पंचायत होते ह्या मार्गात आल्यानंतर की अमुक अमुक करा. त्यांना जर सांगितलं अमुक एक भजन होणार ते म्हणतील, सांगितलं 1 तासभर जपाला बसतील. पण समाधान कसं मिळायचं सांगा तर कठीण येतं. कारण ती कुठली स्थिर वस्तू नाही की ज्या ठिकाणी जायला मार्ग असेल. ती जर वस्तूच अशी नाही आणि मुळामध्ये ती स्थिर नाही किंवा तिला असं स्वरूप नाही, तर तिचा मार्ग कसा सांगायचा. मग आता अशा सांगायला मार्ग असतो, पण तो मार्ग कुठे असतो, तर माझ्यापासून सुरुवात करता येते. कुठे जायचं तिथेपर्यंत मार्ग सांगता येत नाही. अडचण लक्षात आली असेल आपल्या काय ते, आणि मार्गही लक्षात आला असेल की मला जायचंय दिल्लीला, हे बरोबर आहे. इथं बसून तर दिल्लीचं वर्णन किंवा जायपर्यंत सगळ्या मार्गाचं वर्णन करता येत नाही. पण निदान एवढं सांगता येतं की नाही की तुम्ही असं करा, घरातनं बाहेर पडा. हा तर हे तर एवढं सांगता येणं शक्य आहे. दिल्लीला कसे जा, याचं पहिलं काय सांगता येईल, तो पहिलं घरातनं बाहेर पडा एवढं सांगता येईल. एवढं सांगता येणं जसं शक्य आहे ना, तसं भगवंत किंवा अक्षरपद किंवा जे काय सांगितलं, समाधान सांगितलं, तर त्याच्यापर्यंत जायचा मार्ग कसा सांगता येईल. तर इथे एक वेगळा मार्ग आहे. इथे मी बाहेर पडा म्हटलं, इथे मार्ग असा आहे, तरी या मना बाहेरीकडे 111 यावयाची साविया सवे मोडे. आल्या तर लगेच निवारण होतात, पण परमार्थामध्ये फार अडचणी वाटतात अगदी सुरुवातीपासून. तर ही तर बरोबर विरुद्धच काम सांगितलंय. तर इथं विरुद्ध काम असलं तरी करता येईल का, तर इथं असं म्हटलं की मनाची जी बाहेर जायची सवय आहे, म्हणजे मनाच्या गुंतण्याच्या जागा आहेत. वृत्त्यंतरामध्ये आलं ते बरोबर तिथंच आहे ते. मनाच्या ज्या गुंतण्याच्या जागा आहेत, ती गुंतण्याची जागा आढळली की मन तिकडे धाव घेतं. बरोबर आहे की नाही. की त्याची जर गुंतण्याची कुठली जागा असू दे, तर ते मन तिथे धाव घेणार. त्यांचं म्हणणं आहे की मनाची जी धाव घेण्याची सवय आहे ती पहिल्यांदा मोडा. ही सहज साविया, सहज लागलेली सवय, ती सवय आजच्या आज आपण जे म्हणतो सवय, ती सहज मनाची बाहेर यायची म्हणा. तर मन आत असतं म्हणून बाहेर यायची भाषा करावी लागते. तर मनाची बाहेर यायची जी सहज सवय आहे ती जर मोडली आणि ते जर हृदयाच्या डोहात बुडून राहिलं, तर तुला याचा मार्ग सांगते. आता हृदयाच्या मध्ये काय अभिप्राय आहे ते आपल्याला माहित आहे. ते काही हे आपलं ते काय किती पाऊंड वगैरे ते तसलं हार्ट वगैरे ते नव्हे. हृदय म्हणजे आपल्याला कल्पना आहे काय आहे ते. तर माणसाचा जो चैतन्याचा मूळ स्रोत
असेल, जिथे कुठे हे सगळं चाललेलं आहे, तर तिथे आत बसून राहून आनंदात राहायची ज्याला सवय लागेल, ज्याच्या मनाला सवय लागेल, त्याला कदाचित व्यवहाराने सारखं तो कदाचित टुरिंग ड्युटीवर सुद्धा असेल. एखादा जॉब असला तर काय करायचं त्यांनी, नाही का, त्याला समजा महिनाभर आठवडा असे अनेक त्यांचे जॉब असेल. बघितलं होते इथंही परदेशात सुद्धा जातात. अलीकडे तर असं झाले की 15 दिवस ते परदेशात असतात, 15 दिवस इथे असतात. आता त्यांनी बाहेर यायची सवय आणि हे सगळं कसं काय करायचं गणित. तर हे मनाशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की मनाची बाहेर जायची सवय नसावी. तुम्हाला कामाला जायला लागू दे ना, मनाला कशाला जायला लागते. त्यासाठी मनाला, कारण मन उठतं बाहेर जातं ते त्याच्या खोडीसाठी जातं, त्याच्या आवडीसाठी जातं, हो की नाही. ते त्याला जाऊ देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. ते बाहेर जायला गेलं की तो भगवंत लांब झाला, कारण तो जवळच आहे. आपण उठून बाहेर गेल्यावर मग काय जवळ येईल का लांब येईल, लांबच जाणार आहे, सरळ आहे. तर त्यामुळे तो बाहेर जातो, तो पेपर वाचण्यातही जातो, तो बाहेर पाहण्यातही जातो, तो गावाला जाण्यातही जातो, सगळीकडे कुठेही गेलं तरी भगवंतापासून लांब जातो, एवढं नक्की. तेव्हा मनाला आपल्याला तिथे ठेवायचं असा मार्ग म्हणून सांगितलाय. एवढं तरी या नावाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे बरंच आहे. तर बाहेर जायची सवय, आता ती जर सवय मोडायची झाली तर काय करावं लागेल, सरळ आहे. पुढच्या टप्प्यात सांगितलंय, 12वा श्लोक पहा. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे. सरळ आहे. बाहेर जायचे मनाचे किती मार्ग आहेत, ते सगळ्या मार्गावर जर कवाडं लावलेली असतील तर पाहणं, दरवाजा आहे मोठा, कवाड लावलेला आहे, कवाड दिले भगवंताने आणि लावता येणार दिले, कानाला लावता येणार दिलं नाही एक वेळ, तर दुसऱ्याचं ऐकायला काय अडचण नाही. ज्ञानेश्वरी ऐकायला अडचण नाही, तिथे कवाड लावायची काय गरज नाही, भगवंताने तेवढी सोय ठेवली आहे, हो की नाही. पण पाहायची मात्र जर असेल अडचण तर त्याच्यात कवाड ठेवलेले आहे आणि ते बंद करता येतं भगवंताच्या कृपेने. अजून बंद करता येतं आपल्याला आणि उघडता येतं परत, हे महत्वाचं आहे. बंद तर होतच शेवटी, काही घाबरायचं कारण नाही, पण ते परत उघडत नाही, एवढाच फरक आहे. तर आता आपल्याला बंदही करता येतं आणि उघडताही येतं. तर हे जे डोळ्याचं कवाड ठेवलेलं आहे, इथे असले संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे. सर्व दारावर कवाड, पूर्वीच्या काळात कवाड लावत म्हणत असत, पूर्वी आपल्याला माहिती असत. त्याचा शब्द आहे मराठीमध्ये की ते गेट आपलं आजचं जे आहे ते लाव असं म्हणत, ते कवाड लावून घ्या. तर ते कवाड लावून घ्या, तसं डोळ्यांची कवाडं लावली. एक उदाहरणासाठी आपण एक दार घेतलं तर एका दारामध्ये भगवंतानी कवाड लावायची व्यवस्था केलेली आहे. समजा देवळात गेलाय तर देवाकडे बघायचं तर डोळे भरून बघावं, काही बिघडत नाही, बरोबर आहे की. पण त्याच्या मनाच्या हौसेसाठी तो जर जगभर हिंडत असेल तर त्याला कवाड लावून घ्यायला सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय हे सापडणारच नाही तुला कधी. समाधान जे आत आहे, जो भगवंत आत आहे, तो कधी सापडणार नाही. म्हणून संयमाची अखंडे, कारण ह्याला लावायला काय नुसते डोळेच मिटावे लागतात असं नाही, मूळ काय मिटावं लागतं, काय कसलं कवाड लावावं लागतं ते सांगितलेलं आहे. संयमाची अखंड कवाडे, की कसलं कवाड आहे, तर संयमाचं कवाड आहे माणसाला लावायला सांगितलं. आपल्याला बघा हे कसं काय वाटते, संयमाची कवाडे. तरी सहजे मन कोंडले हृदयीचे असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरून संडी. त्याने काय सुंदर हे वापरले बघितलं. एखाद्याचे हातपाय मोडले तो जर बाहेर पडू शकत नाही, तसे मनाचे हातपाय मोडतात त्यांचं म्हणणं आहे. संयमाची कवाडे लावली तर मनाचे हातपाय मोडतात, म्हणजे मग ते हृदयातच बसून राहतं, बाहेर कुठं जात नाही. अगदी सोपा आहे की असे हातपाय मोडण्याचं एकच काम आहे, ते म्हणजे संयमाचं कवाड असं म्हणणं आहे. या दृष्टीने तैसे, मग ते म्हटलं परिवरू म्हणजे आपलं घर, करचरणी मोडले, हातापाय मोडले तर माणसाला काही करता येत नाही. बसल्या जागी मनुष्य, तिथे सुद्धा हात सुद्धा नाही मोडलेले. तर तसं सर्व द्वाराला संयमाची कवाड म्हणजे हातपाय मोडून टाकलेले आहेत मनाचे. अशी अवस्था झाली तर जाईल कुठं, हृदयाशिवाय खाली जाऊन उतरायला बसायला जागाच नाही दुसरी, आणि मग तिथे भगवंताची त्याची गाठ पडेल. हे सगळं मनाच्या पातळीवर संयमाच्या भाषेमध्ये सांगितलं. कुठलाही आक्रस्थळेपणा, काही मोडामोडी काही केलेली नाही. असं काही गडबडण्यासारखं नाहीये. त्यांचं म्हणणं लक्षात घेऊ फक्त आपण. जैसे सहजे मन कोंडले, तरी सहजे मन कोंडले हृदयीची असे उगले, जैसे करचरणी मोडले परिवरून संधी, तैसे चित्त राहिले या पांडवा प्राणावान. आता इथे असं आहे, प्राणांचा प्रणवूच करावा. आपल्याकडे ओंकार वगैरे करतात ना, तर तो केव्हा सिद्ध होतो, तर जेव्हा सगळी कवाड बंद होतात तेव्हा जो ओंकार केला जातो तो खरा ओंकार. त्यावेळी जो ओंकार निर्माण होतो तो आपण करतो, ती सगळे कवाड उघडीच असतात. तो इकडे 15 वेळा झाला, 20 वेळा झाला, त्याचं करून झाला सगळा, आणि त्याच्यावर काय परिणाम पण झाला नाही, तितकंच करा लोकही सांगतातच की. तर तशा तऱ्हेनं स्वतःवर आतून परिणाम जो व्हायला पाहिजे तो काही होत नाही. याचं कारण का, तर सगळी द्वारं बंद करून मग त्याने तो प्राणांचा प्रणव उच्च करावा.
मग प्राणापासून ओंकार होईल, हृदयापासून ओंकार होईल, आणि तो खरा ओंकार होईल जेव्हा हे सगळं बंद असेल तेव्हा. आता त्याचं छोटस प्रतीक म्हणून डोळे मिटून ओंकार करतात. आता हे डोळ्याचं कवाड लावले, मनाचं कवाड नाही लावलेलं. फक्त बाह्यता दिसते, त्यापेक्षा काही नाही. तो हिंडतोच आहे, मन हिंडतच आहे. तर ते ज्या वेळेला हे संयमाचं कवाड लावून बसेल आणि ज्या वेळेला हे सगळं बंद होईल तेव्हा प्राणांचा प्रणवूच करावा, मग अनुवृत्ती बंधे आणावा मूर्ती करी, मग आकाश मिळे वगैरे, मग सगळं होईल असे. आता तैसे ओम हे स्मरो सरे तेथे याची प्राण पुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण. आता त्याचे हे सगळे फक्त अवस्था सांगून ठेवलेत, आपण जाता जाता लक्षात ठेवून देऊ की एवढं करायला पाहिजे. नाम सुद्धा अखेर सुटले पाहिजे असं महाराज म्हणले ना. शेवटी आपण नाम घेण्याचं अजून चाललेलं आहे, अजून सुरुवातच आहे, अजून अनुग्रह घेऊ का नको असं वाटतं. तर तिथे नाम घेण्याचाच अजून आरंभ आहे. तर तिथे तर महाराज नाम सुटण्याची भाषा करतात, ती इथे पण केलेली आहे. इथे असं म्हटलं आहे, आपण पाहिली तर अधिक स्पष्ट होईल. मग प्रणवांती उरे, म्हणजे तो प्रणव म्हणजे तो जो ओंकार आहे तो केल्यानंतर, तो संपल्यानंतर प्रणवांती उरे, मग परब्रह्माची भेट आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ही संयमाची मनांगी कवाड लावली त्यानंतर सर्व द्वारे बंद झाली, मग त्याने हृदयापासून किंवा काय आपण आपल्या प्राणापासून ओंकार केला, म्हणजे थोडक्यात नामाचं स्मरण केलं. हे नामाचं स्मरण झाल्यानंतर ते स्मरणांती मग काय होईल, तर स्मरणही राहील, कारण ते करणारा आहेच अजून कोणीतरी, तर तो जाईल, ते स्मरणही जाईल, आणि मग फक्त भगवंत राहील, पूर्ण झालेलं आहे ते हातात पडेल. असा टप्पा दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. एवढं व्हावं म्हणून हे मोठे संकल्पन हे सगळं करायचं. एवढ्यासाठीच करतो आपण की तिथपर्यंत जाता यावं. ओम इत्येका अक्षरम ब्रह्म हा जो आहे त्याच्यावरती. तर तरी ऐसिया ध्वनी झणे थारा देशी हो बनी, पै नित्यसेवीला मी निदानी सेवक होय. असं जर नाम एखादा घेईल, याला आता किती नामस्मरण करावं लागतं असं सांगता येईल का? तर नाही सांगता. किती नामस्मरण केलं म्हणजे असं नामस्मरण होईल असं सांगता येईल का? आपण नामाच्या भाषेमध्ये बोलू क्षणभर मनापासून. म्हणून ते आपल्याकडे भाषा आहेत ना की एका नामाने तो उद्धरला, नामकं झालं तमकं झालं. ते काय आहे नक्की? अर्थतेने एक नाम सुद्धा करेल कदाचित. त्याच्या म्हणजे रामकृष्ण वगैरे म्हणतात तसं, उडताना काय मनुष्य हाक मारतो, बस तेवढी एक हाक सुद्धा बस होते. मग पण ती काय हाक असते? मग तसं एखाद्याचं नाम असलं तर तेवढं सुद्धा पुरेल त्याला. आता ते येत नाही तर मग ते येईपर्यंत आपण नाम घेत असावं. तसलं नाम येईपर्यंत मधली सगळी नामं वाटेतली आहेत ती घेत असावीत. मग ती किती लागतील? काय 2 कोटी 5 कोटी 10 कोटी काय जी भाषा असेल आपली त्या भाषेमध्ये आपण घेत राहावं. जोपर्यंत आपल्याला माहिती आहे की ही मी हाक भगवंताला मारली नाही, हे मी नुसतं काम करतोय असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत कामच करणं भाग आहे. कारण शेवटी क्वांटिटी जनरेट्स क्वालिटी. शेवटी कुठेतरी ती वेळ येणार की हीच क्वांटिटी त्या क्वालिटीला मला घेऊन जाईल. जी हाक आहे, जी अर्थता आहे ती माझ्या चित्तामध्ये ज्या वेळेला निर्माण होईल ती व्हायला किती जप लागेल तेवढा जप करावा लागेल. मग ते केलास की मी तुझा सेवक होईन असं म्हटलेलं आहे. आपला तिथे संबंध आहे. हे प्रमाण मधलं आपल्यासमोर ठेवलं तर तरी अगा ऐसिया ध्वनी असं जर नामस्मरण तुझ्याकडून झालं, इतक्या अर्थतेने जर झालं की मला तुझ्याशिवाय अनन्य चित्त इथे पुढे आहेच. अनन्य चेता सततम युवाम स्मरते नित्यशा. अनन्य चेत, दुसरं चित्ताचं दुसरं आधार नाही चित्ताला, नाही का? दुसरं अनन्य नाही, अन्य झाला तो अनन्य. अन्याश्रयाणाम त्यागो, इतर सर्व आश्रयांचा, इतर सर्व मनाने. बाकी बँकेत साहेब आहेत, ऑफिसमध्ये बॉस आहे, सगळं आहे की नाही? काय त्याचे व्यवसाय असेल तर कोणी गिराईक आहे, ते सगळं आहे, त्याचे त्याला बॉस मालक सगळे आहेतच आपापल्या परीने. पण चित्ताला काय आहे? चित्त अनन्य आहे, त्याला दुसरा विषय नाही. अन्याश्रयाणाम त्याग, इतर सर्व आश्रय आणि आधारांचा मनाने त्याने त्याग केलेला आहे. त्याला फक्त एकच आश्रय किंवा आधार आहे, तो म्हणजे त्याचा भगवंत किंवा त्याचे गुरु, त्याचं नाम काय असेल ते त्याचा आधार बनलेला आहे. ते त्याचं नोकर होईल. मी तुझा सेवक होईल. आज आपण भगवंताचे सेवक होण्याचा प्रयत्न करतो आहोत. सेवकाची ज्या वेळेला अशी अवस्था येईल, हा ध्वनी किंवा हे नाम ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी तुझा सेवक होईन असं म्हटलेलं आहे. आणि निदानी तो होईनच होईल. इथे एक शब्द आहे तो आपण जाताना जरा स्पष्ट करून जाऊ. नित्य सेवीला मी निदानी सेवक होईल. निदान म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे डॉक्टर निदान करतात वगैरे, म्हणजे डॉक्टरांच्या विषयी आधार आपण सांगतो, पण निदान करतात ते डायग्नोसिस
त्याला आपण निदान म्हणा. अलीकडे तो शब्दाचा तो अर्थ फार रूढ झाला. निदान म्हणजे मरण. आता काहींचं निदान म्हणजे मरणच असतात. क्षमा करा, पण काय आहे, आता जर निदान व्यवस्थित नाही झालं तर काय होणार? इथे जे निदान म्हणजे हे निदान म्हणजे इथे मृत्यू. तर इथे त्यांचं म्हणणं असं आहे, नित्यसेवीला मी निदानी सेवक होय, मी मृत्यूच्या वेळी तुझा सेवक म्हणून हजर असेन. मारुती आपल्याकडे रामांचा जो सेवक आहे त्यांनी हाक मारायची सुद्धा गरज नाही, इतका तो सेवक तिथे हजर आहे. काय क्षणभर उलटा विचार करा आता, की आता हा राम त्याचा सेवक आहे. मृत्यूचा प्रश्न आहे ना, तर त्याचा जो भक्त आहे कोणी असेल, मारुतीचा तो प्रश्नच नाही. पण इतर जो कोणी भक्त आहे त्याला राम हे म्हणतोय अशी कल्पना करू, किंवा त्याला त्याचा भगवंत म्हणतोय अशी कल्पना करू. नित्य सेवेला मी निदानू मी सेवक होय, तर मीच तुझा त्या क्षणी सेवक असेल. म्हणजे मग काही काळजीचं कारणच नाही, भगवंतच सेवक आहे त्या क्षणी. म्हणजे जे मला करायचंय, मला शेवटच्या क्षणी यावं, साधा महाराजांची भाषा कशी, अंतकाळ मी साधल्याशिवाय राहत नाही, त्याचा अंतकाळ मी साधेल एवढं नक्की. महाराज तर कृपाळू आहेत, ते मध्यान्ह काळ सुद्धा साधतात. नाही खरं नाही, महाराज मध्यान्ह काळ सुद्धा साधतात, अंतकाळ तर साधतातच. ते त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना विद्या दिलेली आहे. मग अंतकाळ साधतील यात काही वादच नाही, मध्यान्ह काळही साधतात महाराज. तर हे याचं इथे जे निदान शब्द वापरला आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असावं. हे जे निदान आहे आपलं, ते हे निदान नव्हे, हे म्हणजे मृत्यू आहे. आणि ते ज्याला त्याचं स्मरण कसं असेल, तर मगाशी जो ध्वनी सांगितला आहे त्या अर्थतेच्या स्थितीला माझं नामस्मरण पोचावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी ते करतोय. आणि ते अजून मला येत नाही यातून, असं जर वाटत राहिलं तर तिथपर्यंत येता येईल, एवढा आपण लक्षात ठेवून तरीच आहे. पुढे आहे तो महत्वाचा श्लोक आहे, अनन्यतेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पाठ. हे कठीण आहे का, तर याचं उत्तर हे सोपं आहे असं दिलेलं आहे. तस्याहम सुलभ पाठ, त्याला मी अत्यंत सुलभ आहे, अत्यंत सोपा आहे. फक्त त्यासाठी आधीच्या 3 कसोट्या दिलेल्या आहेत. अनन्यचेता सततम यो मां स्मरति, सतत माझं स्मरण करतो, त्याच्या चित्ताला दुसरा आधार नाही माझ्याशिवाय, भगवंताशिवाय. इथे भगवंताशिवाय दुसरा आधार नाही. नित्याचं स्मरण, आणि तिथे नित्यशः आहे, पण नित्य आहे म्हणजे सततम मी करतोय आणि नित्यही करतोय, रोजही करतोय आणि अखंडही करतोय. तर दिवसभर करतो हे बरोबर आहे, पण उद्या करेल याची गॅरंटी नाही. नाम दिवसाचं होतं नाही का, त्या दिवशी किती 8 तास जप एकदम असं होतं, दुसऱ्या दिवशी 8 मिनिटं सुद्धा काही वेळेला होत नाही अशा अवस्थेत. तर नित्यशः असं होईल जसं सांगता येत नाही. एक दिवस होतं ही उत्तमच गोष्ट आहे, म्हणजे ते तर व्हावंच. एक दिवस झाला तर उद्याला त्याला दुसरा जोडला जाईल कधीतरी, होय की नाही. डब्या गाडी आहे, एक दुसरी डबा जोडला जाईल त्याला कदाचित कधी. आज एक नामदेव झाला तर उद्या दुसरा होईल, जो होईल त्याला दुसरा म्हणता येईल असं होईल. तर ते तर उत्तमच आहे, पण त्याच्यामुळे त्यांना असं अपेक्षित आहे की नित्यशः असं अपेक्षित आहे, सतत असं अपेक्षित आहे. तर तिथे एक शब्द वापरला होता, तो जाता जाता बघायचा मला आता लक्षात आलं, की हे भगवंत जे सांगतात की हे कर कर मनाची सवय मोड वगैरे, तेथे म्हणले त्रिभुवन दीपे असं म्हटलेलं आहे. ते शब्द काय होतं, जाता जाता आहेत बरेच शब्द असे की बारकाईने बघण्यासारखे आहेत, पण एक शब्द राहिला आहे, त्रिभुवन दीप, ज्याच्या प्रकाशामध्ये 3 भुवन उजळून निघतात. त्रिभुवन अशी भाषा आहे. आपण जग म्हणू, जग ज्याच्या प्रकाशात, सूर्याचा विचार करू आपण, सूर्याच्या प्रकाशात जग नाही चालत, आपले नाही व्यवहार चालत. सूर्यप्रकाश आहे म्हणून हे सगळे एवढं आनंदामध्ये चाललेले, नाही उगवले की थांबले म्हणतात. जर मावळ्याला आलं की माणसाच्या व्यवहारावर बंधन येतात लगेच, हे आपल्या साध्या व्यवहारात कळतं. तो जर दीप नसेल तिथे तर आपलं काय होतं आपल्याला माहिती आहे. तर असा हा त्रिभुवन दीप म्हटलंय. मी तर म्हटलं त्रिभुवन राहू दे, भुवन दीप जमलं तरी खूप. भुवन म्हणजे आपलं घर ना, तर घरामध्ये तरी भुवन दीप होईल का म्हणून आपण विचार करूया. क्षणभर एक शब्द सुटला म्हणून होतो की अनेकदा असं होतं, उलट घरात नसले तर घरचा घरात असले की मुन्हा असतोय, हो की नाही, हेच कर तेच कर, हे करू नको ते करू नको. अहो तो दीप म्हणजे तो प्रकाश द्यायच्या अंधारच पसरतो सगळा, अशी अवस्था आहे. म्हणजे सतत जाता जाता भगवंताशी तुलना केल्याने आपण कुठे आहोत त्याची कल्पना येते. तर तो सूर्य उगवल्यानंतर जगाचे व्यवहार सुरू तर होतातच, पण आनंदाने आणि यशस्वीपणे चालतात. आणि तो कशातही भाग घेत नाही तरी चालतात. तो सगळ्यात लक्ष घालतोय म्हणून ते चालतात असं अनेकांना वाटतं, पण ते नसतंच अर्थात तसं. पण तरी सुद्धा सूर्यासारखं असायला पाहिजे.
की ते सगळे तिथे नुसते होतात तर इकडे सगळे व्यवहार होतात. तर आपल्या घरामध्ये निदान भुवनदीप, निदान गृहदीप, मी साधं वाक्य म्हणतो, अधिक छोटा शब्द म्हणतो, गृहदीप तरी होता येईल का, असा एक विचार या 8व्या अध्यायात केला तरी तो एक शब्द सुटला तर तो आपल्याला कारणी लागेल की असं जर होता आलं. आता ते होण्यासाठी काय करायचं हे आता आपण सहज शोधून सांगू शकू असं मला वाटतं, त्यामुळे त्याच्यावर मी काही वेळ घेत नाही. तर असं आहे, तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना, सतत नित्यशः स्मरणाला सुद्धा नित्य म्हणलेलं आहे. तर ते कसं आपल्याला जमेल का, त्याची 3-4 ह्या आता सांगितल्या. नित्य जमेल का, रोजची होईल का, दुसरा आधार नाही अशी खात्री मनाला वाटेल का, भक्तांच्यात आणि म्हणजे महाराजांनी सांगितले आपल्या त्या संवादामध्ये किंवा त्याचा उल्लेख होऊन गेलेला आहे की आधी प्रयत्न की आधी भगवंत, याचा सांगड आहे ना त्याच्यात. सर्वसाधारण माणसात आणि भक्तामधला फरक त्यांनी सांगितलेला आहे की भक्त एकच करतो, आधी भगवंताला हाक मारतो आणि प्रयत्न करायला सुरुवात करतो, बरोबर आहे. आणि याच्या बरोबर विरुद्ध नेहमीच प्रापंचिक विषय सगळे प्रयत्न करतो आणि थकल्यावर भगवंताला हाक मारतो. एवढा फरक आहे ना. तेवढा फरक आपण लक्षात ठेवला तरी चालेल की भक्तात आणि साध्या प्रपंचिकात किंवा अभक्तात म्हणून भारतात काय फरक असतो, ते एवढा फरक असतो. मग आपण जर भक्त असू तर आपल्याला म्हणून सुरुवातीला मंगलाचरण, सुरुवातीला हे सगळं ते कशासाठी ठेवलेलं आहे, ती उठल्याबरोबर त्याला नमस्कार करायला सांगितलं आहे भगवंताला पहिल्यांदा, तर एवढ्यासाठीच की आधी स्मरण आणि मग प्रयत्न. प्रयत्न कुठला भक्त करीत नाही असं होणार नाही. तर तो जो भक्त असेल तर तो प्रयत्नशील असेलच, त्यात तो कधीच आहे काय करणार, ते प्रयत्न पाहिजे तेवढे करेल. पण काय करेल तर सुरुवातीला आधी भगवंताचं स्मरण करेल, मग प्रयत्नाला सुरुवात करेल. तर त्याच्यात जे येईल ते त्यांनी दिले याची खात्री राहील त्याची. नाही तर आधी सगळे प्रयत्न करील, जर समजा यश आलं तर वाटेल मीच केलं म्हणून झालं, आणि अपयश आलं तर तेव्हा भगवंताची आठवण होईल आणि मग त्याचं स्मरण. तोपर्यंत प्रयत्न चुकीचे होऊन गेलेले असतात. म्हणून ते सुरुवातीलाच केलं म्हणजे पुढचा प्रश्न काळजीचा राहतच नाही. यश आलं तरी भगवंताच्या इच्छेने आलं, कारण सुरुवात त्यानंच केलेली आहे. अपयश आलं तरी त्याची इच्छा नव्हती म्हणून मिळाली नाही म्हणे, यापेक्षा काय होणार नाही वेगळं. म्हणजे पुन्हा समाधानातच आहे. आधी स्मरण केलं तेव्हा होता, नंतर प्रयत्न केल्यानंतरही फळातही समाधानात आहे. असं व्हावं म्हणून सुरुवातीला स्मरण सांगितले. म्हणून आपण सुरुवातीला जी सकाळी मानसपूजा वगैरे जे म्हटले ते त्यासाठीच म्हटले. उठल्या उठल्या एकदा एक स्मरण फक्त बस, अमुक एक करावं असं काही नाही, किती श्लोक म्हणावे काय नाही, एक साधं नुसतं मानसपूजन. सुरुवातीला एक उठल्याबरोबर एकदा भगवंताचं नाव, झोपताना एकदा त्यांना अर्पण, ते झालं, संबंध दिवस त्यांच्या ताब्यात गेला. तर तसं करण्यासाठी काय उपयोगी होऊ शकेल तर नित्यशः नित्ययुक्त हे सगळं जे आहे, मामपेत्य पुनर्जन्म दुःखालय तशा श्रोतम नाप्न बनते, ते होणार नाही पुढे. तर त्यांचं म्हणणं कसं मी हजर राहीन वगैरे सांगितले. भक्तांची तनुत्यागी मी परिचर्या करी, जे इथे वर जे मगाशी म्हटलं होतं की मी सेवक होय, तर सेवक होऊन काय करतो याच्या पायऱ्या सांगितल्या तिथे. ते आता ह्या सगळ्या याच्यातून समजून घेणं कठीण आहे, म्हणून मी फक्त यादी वाचतो त्याची की काय करतो भगवंत अशा वेळेला, किंवा काय त्याची जबाबदारी तो पार पाडतो. तर ह्या वया तर बघून ठेवायला काही हरकतच नाही. 130 पासून जे पुढे आहे ते ऋणवीपणाचे फोन अंगी मी आपली याची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांच्या तनुत्यागी परिचर्या करी. आपल्याकडे ते परिचर्या परिचारक काय म्हणतात ते परिचारिका वगैरे, सेवक नाही का आपण म्हणत सेविका, तर तसं मी त्याचा सेवक होतो. तो सेवक होऊन काय करतो याची ही यादी आहे इथून सांगितली. देह वैकल्याचा वारा जणी लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुये. काय याच्यापेक्षा आणखीन काय करायचं असा विचार वाटेल आपल्याला. मी यादी वाचतो त्याची फार की मी त्याच्या ऋणामध्ये आहे, त्यांनी माझं स्मरण केलं, मी त्याच्या ऋणामध्ये आहे. भगवंत म्हणतोय काय काय मी करीन त्याचं सांगतो की भगवंताचं नाव तुम्ही घेतलेलं आहे, त्या पोटी त्याच्यावर ऋण आहे, ते फेडण्यासाठी मी स्वतः उत्तीर्ण, एखाद्या परीक्षेत जसा पास होतो किंवा ऋणमुक्त जसा एखादा होतो तसा मी ऋणमुक्त होण्यासाठी हजर होईल. कारण शेवटी आता त्याला ऋणमुक्त व्हायचं आहे. आपण एवढं नाम घेतलेलं आहे की तो ऋणी झालेला आहे, त्यामुळे त्याला ऋणमुक्त व्हायचंय म्हणून भगवंत तिथे हजर राहील. भगवंत का हजर राहील तर त्याला तुम्ही ऋणी करून ठेवलेलं आहे म्हणून हजर आहे. कशानं ऋणी होईल, त्या ध्वनीनं म्हणजे नामाने ऋणी होईल. तर नामाचं ऋण फेडण्यासाठी भगवंत तिथं हजर असेल. एक गोष्ट, त्या क्षणी देहाला कितीही काही केलं एखाद्याचेच भाग्यात असतं, पण सर्वसाधारणपणे विकल त्या माणसाच्या देहाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे येतेच. देह वैकल्याचा वारा लागेल या सुकुमारा, हे शेवटी मनुष्य तो सगळीकडून. तर त्याचे प्राण जाण्याच्या वेळेला त्याला वैकल्याचा म्हणजे विकलतेचा वारा सुद्धा लागू नये म्हणून मी आत्मज्ञानाचा पिंजरा उभा करतो त्याच्याभोवती. फार चांगल्या स्टेप्स आहेत त्याच्यात दिलेल्या की त्याच्या भोवती मी पिंजऱ्यासारखं आत्मज्ञान त्या क्षणी ताजं ठेवतो.
म्हणजे तो देह मानतच नाही स्वतः, त्याचा त्रास त्याला होऊच शकत नाही. वैकल्य तर येईलच ना, देह शेवटी म्हणलं तर काहीतरी होईलच ना, काय त्याला कफच होईल, वात होईल, काहीतरी होईल त्याचं. तर ते त्याचा त्रास त्याला होऊ नये, देह वैकल्याचा वारा लागू नये म्हणून आत्मज्ञानाचा पिंजरा मी उभा करतो. त्यावर स्मरणाची सावली, प्रशस्त थंड सावली त्याच्या डोक्यावर उभी ठेवतो. स्मरणाची प्रशस्त आणि थंड सावली म्हणजे नुसते एखाद्या झाडाच्या उन्हाळ्याचा दिवस आहेत आणि जर माणसाला एखादं अगदी प्रशस्त सावलीचं झाड दिसलं आणि त्याच्या खाली जर बसायचं आहे तर नुसत्या कल्पनेनंच जीव शांत होतो. तर त्याचं माणसाच्या या शेवटच्या क्षणी कसं होईल, तर स्मरणाची प्रशस्त थंड सावली त्याला देईन. मी त्या श्लोकातले फक्त हे मुद्दे एकत्र सांगतोय सगळे. आत्म्याविषयीची त्याची नित्यबुद्धी जागरूक ठेवीन, देहबुद्धीत अडकू देणार नाही थोडक्यात. त्याला सुखानं माझ्याकडे घेऊन येईन. 6 आत्म्यावरची देहाची गवसणी काढीन. काय म्हणायचं असेल बघा, आत्म्यावरची देहाची गवसणी काढीन. म्हणजे तंबोऱ्याची गवसणी काढतात गायक लोक, आपल्याला माहिती आहे. तर ती गवसणी आहे, तर या देहाची त्या आत्म्याला गवसणी घातलेली आहे, तेवढी फक्त काढायची. ती काढताना गवसणी घातलेली, आपण गवसणी घातलेले तंबोरे पाहिले असतील किंवा वाद्य पाहिली असतील, तर कितीही असं त्याला जर चुण्या वगैरे असतात आणि त्या आकाराची ती बनवलेली असतात गवसण्यावरच्या, तर त्या आकाराच्या असल्यामुळे धूळ असतेच त्याच्यावर. कितीही तुम्ही हे केलं तरी त्या घड्या ज्या राहतात, त्याच्यावर चुण्या ज्या राहतात, त्याच्यामध्ये धूळ अडकते. तर याने असं वर्णन केलेलं आहे त्याचं. मी फक्त हे 6वा मुद्दा सांगतो की वरवर कुठेतरी भक्ताय, आतून असतच नाही, पण वरवर कुठेतरी त्या गवसणीवर अहंकाराची कुठेतरी धूळ राहिलेली असते, ती सुद्धा मी झटकीन त्याच्यासाठी. ते माझं काम आहे. मी त्याच्यासाठी अहंकाराची जी धूळ कुठेतरी त्या गवसणीवर असेल ती झटकीन, शुद्ध वासना निवडीन आणि त्याचं आत्म्याशी ऐक्य करून टाकेन. वरी सत्कर्म्यांचे व्याज तसं ते सगळं गोळा करेन काय जे असेल ते. शुद्ध वासना त्याच्यातली निवडून घेईन, आत्मरूप त्याला करून टाकेन, ऐक्य करून टाकेन. आणि शेवटची काळजी ही घेईन की पुन्हा त्याला शरीर प्राप्ती होणार नाही, याची काळजी घेईन. यापेक्षा नामाचे कोणते उपकार त्यांनी फेडावेत त्याचं आपल्याला वाटतं सांग. 7 प्रकारचे उपकार त्यांनी फेडीन म्हणून सांगितले. स्वतः ऋणमुक्त होण्यासाठी मी हजर असेन, देहाचं वैकल्य येऊ नये, वारा सुद्धा लागू नये म्हणून आत्मज्ञानाचा पिंजरा उभा करेन. स्मरणाची थंड शांत सावली, त्या क्षणी सुद्धा तो स्मरणात कसा राहील आणि त्या प्रशस्त शांत सावली खाली त्याला कसा जीवाला विसावा मिळेल याची काळजी घेईन. आत्म्याविषयी म्हणजे देहबुद्धीत तो अडकू नये, आत्म्याविषयीची नित्यबुद्धी जागृत ठेवीन. सुखानं आपल्याकडे मला त्याला घेऊन येईन. देहाची गवसणी काढेन, त्याच्यावरची अहंकाराची धूळ झटकीन, शुद्ध वासना निवडेन आणि त्याचं आत्मरूपाशी ऐक्य घडवून आणि पुन्हा शरीर प्राप्ती होणार नाही याची काळजी घेईन. ऐसे नित्यबुद्धी संचरी मी आणि देहात म्हणून देहांतीचे साकडे माझी कहीच न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे सुखीचे आणे. वरचील देहाची गवसणी फिळून आहाच अहंकाराचे रज सांडून, शुद्ध वासना निवडून आपण वगैरे वगैरे इथपर्यंत. एवढ्या गोष्टी ह्या सगळ्या एका नामाचा प्रभाव सांगितलेला आहे. एका नामाचं मी काय करतो ह्या तर एवढं करतो. आता ते शरीर येऊ नये म्हणून जे वर्णन केले ते मी आपल्यावर सोडतो. इथून पुढे जे वर्णन आहे, जे क्लेश तगूंची वाडी, तापत्रयाची त्रयाग्नीची सगळी, हे सगळं इथून जे दैन्याचे दुखते, महाभयाचे वाढवते, सकळ दुःखाचे पुरवते, भांडले, हे सगळं देहाबद्दलचं वर्णन पासून जे 140 पासून 151 पर्यंत ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती इंद्र, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे, त्यांना ह्या शरीराला परत मी येऊ देणार नाही. कारण या शरीरात आल्यामुळेच माणसाला हे सगळे त्रास आहेत. त्रास असतील तर त्याचा आधार किंवा कारण हे मूळ शरीर आहे म्हणून भूक आहे म्हणून धडपड आहे सगळ्या अन्नाची. का तर शरीर आहे. माणसाला का तहान आहे तर पोट आहे, त्याचं तहान आहे म्हणून हे पुढचे सगळे धडपड आहे. ते मुळच उडवून टाकलं त्यांनी तर काय प्रश्न सुटला. किंबहुना जे आत्ता आलेलं आहे ते कारणी लावलं तर पुन्हा येणार नाही याची काळजी मी घेईन असं त्यांचं म्हणणं आहे. तर यासाठी संबंध वर्णन केलेलं आहे. ते आपल्याला कदाचित असं वाटेल की केवढं हे वर्णन केले, दैन्याचे दुखते, दुर्मतीचे मुळं, कुकर्माचे फळं, हे सगळं का तर देहबुद्धी इतकी बळकट आहे की इतकं 25 श्लोक आहे त्याच्यावर सांगितल्याशिवाय ती खाली जाणार नाही. तो इतका प्रिय आहे आपल्याला. काही असू दे माणसाला, जरा देहाला त्रास म्हटलं की सगळं बिघडलं माणसाचं. त्याला त्रास द्यायला नको, मग सगळं आनंदात सगळं चाललं असलं की मग ठीक आहे, होय की नाही. साधा फॅन बंद झाला तर माणसाला किती त्रास आहे. मग देहाचं झाल्यावर काय होईल, नुसतं हे काय जरा वारे कमी पडलं, होय की नाही. तर तरकरी होते जीवाची माणसाला आणि अस्वस्थता वाटते. याच्यापेक्षा
ते चालू राहू दे, ते चालू राहून काय राहते ते चालू राहू दे असं वाटतं की स्वाभाविक आहे. तर इतकं ते देहाचं जर मुरलेलं आहे माणसाचं, तर ते काढायला त्याला काय करावं लागेल त्याच्यासाठी एवढ्या वेळा सांगितलेत. आपण त्यांचा अर्थ आणि ते पाहिलं तर चालेल असं मला वाटतं. तर हे करून पुढे जावं कसं त्याविषयी सांगितलेलं आहे. तर त्याचे काय आहे मार्ग आहेत, 2-3 मार्ग आहेत. अक्षराबद्दल मी आपल्याला अक्षरस्थानाबद्दल बोललो. अग्निर ज्योतिरः शुक्लश्रण मासा उत्तरायण. जर स्वतःचा देह या मार्गाने म्हणजे या काळी जर ठेवता आला तर उत्तम असं म्हटलेलं आहे. त्याचं वर्णन केलेलं आहे सगळं. त्यांनी पायऱ्याच दिल्या आहेत पुढे. ह्या 5-6 पायऱ्या आहेत. अग्नी हे पहिले पायतळे म्हणजे 221-22. येथ अग्नी हे पहिले पायतळे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाण तिसरे, चौथे शुक्रपक्ष आणि सामास उत्तरायण. ते वरचील गा सोपान सायुज्य सिद्धी सदन भवती. कसं यावं ते सांगितलेलं आहे. या मार्गाने यावं. अग्नी हे पहिले पायतळे. अग्निर ज्योतिरः शुक्ल क्षणमासा उत्तरायण. आता अग्निज्योतीचा प्रकाशू बाहेर शुक्ल पक्षपरी दिवसू सामासाचे मासू उत्तरायण. उत्तरायणाचे जे 6 मास आहेत. आता हे दक्षिणायन आहे, तर दक्षिणायन संपेल काय मार्गशीर्षामध्ये. तर त्यावेळेला जे उत्तरायण सुरू होईल तिथून पुढचे 6 महिने, मग दिवसाचा काळ, म्हणजे सगळ्या एक एक पायऱ्या सांगितल्या. या सगळ्या मार्गाने गेलेल्या मनुष्याला मागे यावं लागत नाही. आणि पुढचे जे दुसरा मार्ग आहे म्हणून याला अर्चिरादी मार्ग असं म्हटलंय, म्हणजे प्रकाशाचा मार्ग. कारण दोन्ही आहेत. दिवसामध्ये 12 तास जरी प्रकाश असला तरी 12 तास अंधारही आहे. तर ह्याच्यातलं कुठलं वाटायला येतं कोण आठवत. दिवसाचं वाटायला येईल, कदाचित रात्रीचं वाटायला येईल. तर रात्रीचा मार्ग कसा आहे आणि दिवसाचा मार्ग कसा आहे असं फक्त वर्णन केलेलं आहे. आपण एवढंच लक्षात ठेवू सध्या. हे वर्णन आहे त्यामध्ये ह्या स्टेप सांगितल्या. शुक्ल पक्ष, पक्षामध्ये 2 आहेत. ठीक आहे, कृष्ण पक्ष येईल का शुक्ल पक्ष येईल. शुक्ल पक्ष आला तर अर्चिरा मार्ग आहे असं म्हटलेलं आहे. तर हे सगळं अर्चिरा मार्ग. दुसरं त्याच्या विरुद्ध आहे दुसऱ्या बाजूला धूम रात्रीस्तथा कृष्ण, कृष्ण पक्ष धूम्र मार्ग आहे, कृष्ण पक्ष आहे. अग्नी नाही आहे, धूम असतो म्हणजे आपला धूर आहे. तर अग्नी नाही आहे, तर त्यामुळे तिथे धूर आहे. अग्नी असला तर प्रश्न येत नाही. ह्याच्यातला अग्नी वेगळा आहे. त्यातला अग्नी हा ज्ञानाचा अग्नी असं लक्षात ठेव. हे कळणं, कळून जाणं आणि न कळून जाणं असे 2 फरक आहेत बरं का. असं काही त्याच्यामध्ये नाही. कारण आपल्या हातात थोडंच काय दिवसाभर का रात्री आपल्या हातात आहे का शुक्ल पक्ष मिळेल का कृष्ण पक्ष मिळेल का आपल्या हातात आहे का. तर जर हातात असलं तर असं ठेवा. आपले ते भीष्मा तेव्हा म्हणजे आपल्याला नाही म्हटले, त्यांनी सांगितले ते भीष्माचार्य थांबले नव्हते का उत्तरायण लागायचे म्हणून. हा, ते इच्छामरणी होते. अर्थात महाराजांची कमेंट याच्यावर आपल्याला माहिती आहे ना. इच्छामरणी म्हणजे स्वतःच्या इच्छेनं मरणारा तो इच्छामरणी नव्हे खरा. गुरुच्या इच्छेनं मरणारा तो इच्छामरणी, भगवंताच्या इच्छेनं मरणारा तो इच्छामरणी. तो कुठल्याही पक्षात मरेल, काय त्याची काळजी करायचं कारण नाही. त्यांचं म्हणणं उलटं असं आहे. तर अशा इच्छेचं मरण पाहिजे खरं. ते भगवंताच्या इच्छेने आलेलं असलं पाहिजे तर ते मरण. तो अर्चना मार्ग म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यामध्ये अग्नी जो म्हटला आहे तर तो हा ज्ञानाचा अग्नी आहे. म्हणजे कळून माणसाला मृत्यूचा अर्थ कळलेला आहे, मृत्यूचा आनंद कळलेला आहे, त्यामुळे त्यानं जीवन घडवलेलं आहे. अशा पद्धतीनं जाणं म्हणजे अर्चना आदी मार्ग. मला त्यामधलं 2 मधलं फक्त प्रतीक सांगायचं याच्यातलं की जर आपण शास्त्राला लावून पाहिलं तर ह्या गोष्टी पाहिजेत. शुक्ल पक्ष पाहिजे, दिवसाची वेळ पाहिजे, 6 महिन्याचे उत्तरायणातले महिने पाहिजे, हे सगळं पाहिजे. हे बरोबर. त्याने गेलं तर उत्तमच आहे, तो जाईलच बरोबर पुढे. कारण काय वेगात सुटलेली गाडी असं म्हणून पाहतात. त्यामुळे त्या गाडीत बसल्यामुळे तिचा वेग तसा झाला तर तो तिचा वेग त्याला मिळाला कारण ती वेगाची गाडी आहे त्यामुळे ती मिळाली. पण जर समजा कमी वेगाची गाडी मिळाली तर जरा अलीकडे थांबेल, पुन्हा दुसरी गाडी बदलावी लागेल, दुसऱ्या गाडीतनं पुढे जावं लागेल. ते म्हणजे हे रात्री जाणं, अमकं जाणं, तमकं जाणं. तेव्हा आता ज्ञानात जाणार का अज्ञानात जाणार हे आपल्याला ठरवता येईल. तेवढं तर आपल्या हातात आहे. कळून जाता येईल माणसाला, एवढं सगळं रहस्य कळून जाता येईल. मृत्यूचं रहस्य कळेल, नामाचं रहस्य कळेल, गुरुचं रहस्य कळेल, जायच्या मार्गाचं रहस्य कळेल, कसं जगावं कळेल. हे सगळं कळेल म्हणजे ज्ञानाचा प्रकाशच आहे. तर इथे त्याच्या पुढे म्हटलेलं आहे की ज्ञानाचा प्रकाश आहे हा सगळा. ज्ञानाशी अग्निमूळ ते आपण जो वी पाहायची असेल तर 19वी म्हणजे 219वी योगी आहे. तर आता असो हे सगळं जाण पा ज्ञानाशी अग्निमूळ त्या अग्नीचे प्रया आणि बळ संपूर्ण आहे. याचा अर्थ असा अधिक योग्य आहे की आपल्याला कळून मृत्यूच्याकडे बघण्याची योग्य दृष्टी येऊन माणसाला जगता येणं हे अग्नीच्या मार्गाने जाणं आहे. म्हणजे थोडक्यात अर्चिरादी मार्ग. अर्चिरादी म्हणजे हा प्रकाशाचा मार्ग. तर प्रकाशाच्या मार्गाने जाता येतं आणि नसेल तर अंधारात जावं लागतं. स्वाभाविकपणे माणसाचं प्रकाश पडेपर्यंत थांबावं लागतं, दुसरी गाडी बदलावी लागते, मागे यावं लागतं. ऐसा जयाचा देह पडे. दोन्ही देहाचे प्रकार सांगितले.
आता शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वते मते एकया यात्यना वृत्ती अन्यया वर्तते पुन्हा यावं लागतं. रात्रीच्या मार्गाने गेलं म्हणजे थोडक्यात अज्ञानात जर मनुष्य गेला तर ज्ञान मिळवण्यासाठी परत यावं लागतं. ज्ञानात जर गेला तर परत यायचं कारण उरत नाही. इतका सोपा अर्थ आपण केला म्हणजे पुढे जायला बरं पडेल. तर हा एक मार्ग झाला. पण याच्यावर असं आहे की यांनी असं वर्णन इथे केलंय की हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाचाच धीर कचल्यासारखा झाला. म्हणजे आपल्यासुद्धा होतो. आता हा दुसरा मार्ग कळलाय म्हणून बरं आहे, नाहीतर ही आणि जायची भानगड बरीच मोठी आहे. तर तसं काही नाही याच्यात. अर्जुनाचा थोडासा धीर कचल्यासारखा वाटला म्हणून त्यांनी असं म्हटलं की हे आता आपल्या हातात आहे का असं अर्जुनाने विचारलं. अनादि या दोन्ही वाटा एकी उजू एकी अवाटा म्हणून बुद्धिपूर्वक स्वभावाटा मी तुला दाखवेल. हे बरोबर आहे. ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देव जाऊनी वस्तू हवे मार्गेची की. आता असं जर जायचं ठरवलं तर का आपल्या हातात नाही. आपल्या बोललेल्या शब्दाला किंमत नाही. आपल्याला हातात निर्णय कुठले नाही काय नाही म्हणून तिचं काय सांगताय. असं झालं तर त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा सोपा मार्ग सांगितलाय ज्याचा आपल्या जीवनाशी संबंध जास्त आहे. तो पुढे त्यांचं म्हणणं असं की ज्याला आत्ताच जीवन जगतानाच मृत्यूचा अर्थ कळला त्याला हे कळलं की या मार्गाने मला जाता येईल असं नाही, हा माझ्या हातात नाही, तर त्यांनी काय करावं. तर त्यांनी काय करावं तेच आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण ती योगी लोकांची गोष्ट आहे. कदाचित असेल त्यांच्या हातात ते असं जावं का तसं जावं, डावीकडनं जावं का उजवीकडनं जावं, त्यांच्या हातात असेल. तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो. मी म्हणजे देह नव्हेच अशी जर खात्री झाली तर गाडीत बसणार कोण आणि उतरणार कोण, रात्री जाणार कोण, दिवसा जाणार कोण. काय सोपा मार्ग आहे. ज्याची मी देहच आहे ही भावना आहे त्याला गाडी प्रकाश दिवस रात्र शुक्ल पक्ष उत्तर काय उत्तरायण अमका तुमका सगळे प्रश्न त्याला आहेत. मी म्हणजे देह नव्हेच मस्तू बळा, मी म्हणजे आत्मरूपच आहे ही त्याची धारणा आहे. आता आपल्या भाषेत नाम म्हणू आपण. ते घेऊन मनाची तयारी अशी झाली की मी म्हणजे देह नव्हे याची खात्री झाली तर त्याला या मार्गाने कुठल्या मार्गाने जाणं याच्या काळजी करायचं कारणच नाही. आपल्या दृष्टीने तेच उपाय बघा. म्हणून त्याला ते गैर लागू होईल. तया शरीराची ठाई तया शरीराचे तयाचे ठाई आडनावही उरले नाही तरी कोणे काळे काळी निमेते पाय. तो कुठल्या काळी निर्माण झालं याला अर्थच उरणार. कारण का शरीर आधीच सोडले. म्हणजे थोडक्यात म्हणजे देहबुद्धी आपल्याला सोडता येईल ना, आपल्याला अहंकार सोडता येईल ना साध्या भाषेमध्ये, तर तो जर सोडता आला तर हे कुठले मार्ग आहे त्याची चिंता करायचं आपल्याला काही कारण नाही. आपल्या दृष्टीनं म्हणजे थोडक्यात म्हणजे देह असतानाच आपण देहाने मेल्यासारखं आहे. देहाने म्हणजे थोडक्यात आपल्या दृष्टीनं मनाने सोडून म्हणू आपण की मनाला देहाचं कौतुक उरलं नाही. साध्या भाषा आणखीन सोपं करू. मनाला देहाचं कौतुक उरलं नाही, पाहायचं कौतुक नाही, ऐकायचं कौतुक नाही, म्हणजे त्याच्यासाठी जीव पाखडणार एवढं नक्की. तो जीव पाखडायचाच झाला तर भगवंतासाठी पाखडेल, जीव पाखडायचाच झाला तर नामासाठी पाखडेल, गुरुसाठी पाखडेल. हे ज्याचं ठरलेलं आहे त्याला मृत्यूची काळजी तर करायचं कारणच नाही, जीवनाची सुद्धा काळजी करायचं कारण आहे. हा त्याच्यामध्ये आपण शेवटी घ्यायचा अर्थ एवढा आहे. एवढा आपण लक्षात ठेवू. आपली वेळ होत आली तर आता ह्याच्यात काय सारांश बघूया. तर म्हणून या कारणे पण सुद्धा हा जो योग आहे म्हणजे आपल्या देहाचं वर आपली जी फार एकत्व आहे, फार निष्ठा आहे, ती काढून भगवंतावर, नामावर, आपल्या कर्तव्यावर अशा दुसऱ्या ठिकाणी लागली म्हणजे हे घडू शकेल. तर हे घडण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी हे अनन्यचेता, सततम, नित्यशः हे सगळे जे मार्ग सांगितले ते आपल्याला करता येतील का. तर तसं केलं तर हा सुलभ आहे मार्ग. कारण एवढे विचार करून डावलं ते सगळं आपल्याला जमणार. त्याच्यापेक्षा माझ्या देहाला महत्त्व नाही असं समजून जर राहिलो तर 2 घास कमी मिळाले तरी आनंदात राहील, आवडीची वस्तू नाही मिळाली तरी आनंदात राहील, गावाला जाईल नाही मिळालं तरी आनंदात राहील, जावं लागलं तरी आनंदात राहील, जायचं नसताना यावं लागलं तरी आनंदात राहील सगळीकडून. कारण शेवटी असं आहे देहालाच मुळात जिथं आपण किंमत कमी ठेवलेली आहे तिथं प्रश्नच येत नाही. मग तो मनुष्य आजारी असला तरी फरक पडत नाही, उत्तम असला तरी फरक पडत नाही, उत्तम असला कामाचे डोंगर उचले आजारी असला पडून राहील. कारण शेवटी मुळात देहालाच महत्व कमी दिलेलं आहे. ते कमी दिलं गेलं की पहिल्यांदा जो आपल्याला उल्लेख केला होता की इम्बॅलन्स झाला आहे त्यामुळे सगळा त्रास झाला आहे, तो इम्बॅलन्स करेक्ट आहे. जिथे कुठे असमतोल निर्माण झाला देहाला अति महत्व दिल्यामुळे तो असमतोल दुरुस्त करण्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी हा अनन्यचेताचा मार्ग आहे. अनन्यचेता फक्त भगवंत एवढाच आधार मुळात धरलेला आहे. बाकी कामासाठी बस आहे, कामासाठी गिराईक आहे, कामासाठी आहे, पैसा आहे, काय असेल ते आहे, सगळं बरोबर आहे.
पण त्याची मर्यादा ओळखू नये. याला भगवंताच्या पायाच्या धुळीची सुद्धा किंमत नाही हे लक्षात आहे. हा मग ठीक आहे, मग किती मिळवा. त्याला त्याच्या पायधुळीची किंमत नाही हे लक्षात ठेवलं आणि माझं त्याच्यामुळे चाललेलं नाही, माझं भगवंतामुळे चाललेलं आहे. आणि नाहीतरी खरं देहाला सुखात ठेवून चाललेलं नसतंच. तो असतो तोपर्यंत सगळा देह चालतो. बाकी सगळं सुखात ठेवले आहे, पराच्या गादीवर आहे, प्राण निघून गेला, काय करायचं त्याचं? पराच्या गाद्या करायच्यात काय त्याला? हो की नाही? अगदी बँकमध्ये 10 लाख 50 लाख आहे, त्याचं काय करायचं पुढे? तो जर स्वतः सुखात नाही, त्याच्यातला जर चैतन्य नसेल तर काय उपयोग नाही. त्यामुळे आपलं चैतन्यावरच खरं चाललेलं आहे. मग त्याच्याकडे लक्ष ठेवूनच जगलेलं बरं. आपण त्या चैतन्याऐवजी गुरुकडे लक्ष ठेवतो. आपल्याला ते बाहेर सोपं पडतं सगुण म्हणजे. मग देवाकडे लक्ष ठेवून जगला, गुरुकडे लक्ष ठेवून जगला की जमलं त्याला हे. तर हे जमण्यासाठी हे जे सांगितलंय ते अनन्यचेत, त्याच्यासाठी नित्य स्मरण हा मार्ग, त्याच्यासाठी नित्य जोडलेलं असणं हा मार्ग. आता नित्य जोडलेलं असणं म्हणजे त्याचं स्मरण व्हायला आपल्याला नामाशिवाय मार्ग नाही म्हणून आपण नाम म्हणतो. आणखीन कोणाचा काय मार्ग असला त्यांनी तो करावा. देवळात किती वेळ बसेल? देवळात जायचं हे चांगलं आहे, दर्शन घ्यायचं हे चांगलं आहे, पण किती वेळ घेणार दर्शन? शेवटी त्यांची सुद्धा देऊळ बंद करायची वेळ होतीच की. असं होणारच की कुठंतरी, नाही का? देवळाची महाराज म्हणाले तसं देव झोपत नाही, पुजाऱ्याला झोपायचं असलं पण की नाही, म्हणून देवाची शेजारची करावी लागते. त्याला एकदा झोपवलं म्हणजे झोपायला मोकळा जातो. काय करणार असं तरी शेवटी माणूसच आहे ना तो. म्हणतो उद्या आपण पुजारी असतो तर नाही का, त्यांचं ठीक आहे हो, पण आपण पुजारी असतो तरी सुद्धा शेवटी आपण काय, शेवटी थकेल ना माणूस, शेवटी माणूस आहे तर त्याला एक 7-8 तास त्याला काय झोप नको का? म्हणून मग देवाची शेजारती करावी लागते. म्हणजे शेवटी असं आहे, शेजारती करून देव झोपला. समजा देव झोपला म्हणजे चैतन्य गेलं तर काय करणार सांगा मला? कसं चालेल जाऊन? आपण जर क्षणभर विचार केला तर हे गुरु आता झोपले किंवा समजा हे आपली शेजारती केली आणि आपले भगवंत झोपला, राम झोपला, काय कृष्ण झोपला, काय असेल ते चालायचं कसं जग? नाही का? क्षणभर आपल्याला पुढे आपण जरी झोपेत असलो तरी सुद्धा जग चालू असलं पाहिजे. आपला श्वास तरी चालू पाहिजे. सकाळी उठल्यावर सगळे ते जागेवर नको का आपलं? बँकेतलं बाजूचं घर सुद्धा, माणसं सगळं ते जागेवर पाहिजे सगळं. बुडाला 1 दिवसात म्हणजे काय होतं, काय पायाखालची जमीन हातरती माणसाच्या. म्हणजे हे जसं आहे तसं ते सगळं सतत चालू पाहिजे. म्हणजे सततच भगवंत पाहिजे. नित्यशः का, नित्यस्मरण का, तर सतत ते पाहिजे म्हणून पाहिजे. त्याच्यात मध्ये ब्रेक चालत नाही माणसाला. खंड आला की संपलं. किती मिनिटं जरी तो गेला मधून तरी थांबलं लगेच सगळं. पुन्हा 5 मिनिटांनी ते सुरू होईल. ते कसं शक्य होईल? त्या क्षणी एकदा ते गेला की धागा तुटला की तुटला. तर तसं आहे. म्हणून नित्यशः हेच त्याचं आहे. म्हणून ते नित्यशः येण्यासाठी जास्तीत जास्त स्मरण, जास्तीत जास्त त्याचं भान. बाकी सगळ्यांना ह्या अडचणी आहेत. दर्शनाला ही अडचण आहे, यात्रेला अडचण आहे. यात्रेचं पण काय किती वेळा जाईल यात्रेला असा प्रश्नच आहे ना. यात्रावाले म्हणते ठीक आहे या, अजून काय, अजून 4 आले त्यांना पाहिजे. ते म्हणते बरं पेटीची धन झाली आपल्या. पण आपण किती वेळा जाऊ? शेवटी अडचण आहेच ती. म्हणजे पुन्हा घरी यावंच लागेल. मग त्यापेक्षा घरीच भगवंत असावा की हे अधिक चांगलं नाही का? तिथे गेल्यावरच असावा हे चांगलंच आहे. आठवण होण्यासाठी महाराजांनी म्हटले तीर्थ फक्त भगवंताची आठवण द्यायचं काम करतात. त्यामुळे उद्धार होत नाही, त्यांनी फक्त भगवंताची आठवण होते. आता तिथं जाऊन समजा आपण काय चांगली रोपं घेऊन आलो आणि नवीन काय घेऊन आलो, नवीन एखादं साईट बघितली, फोटो काढले आणि ते आणून लोकांना दाखवले तर आता काय, आता ठीक आहे जाऊ दे चला आपल्याला काय बोलायचं. पण असं जर झालं तर ते आठवण द्यायचं काम तीर्थाचं राहिलंच की. ती मूळ कशासाठी आहे? ती फक्त भगवंताची आठवण देण्याचं काम करतात. म्हणजे शेवटी आठवणच महत्वाची आहे. आठवण महत्वाची आहे तर तीच आपण करावी ना सरळ. म्हणजे बाकीच्या उद्योग करावे लागणार नाही. झालेले उद्योग आपल्या आणि योगायोगाने किंवा कशाने तो उत्तमच आहे. पण नाही झाले समजा तरी सुद्धा त्यांनी नडणार नाही. कारण शेवटी त्याला जे साध्य करायचं ते आठवणच साध्य करायची. ती आठवण कशी राहील? आठवण राहील सोपं काम. म्हणून नाम घ्या आणि म्हणून अनन्यचेता सततम आणि त्यांच्याकडून ते काम चालूच असते. खरं सांगायचं तर आपणच आठवण ठेवायची. शरीराविषयीची ॲटिट्यूड किंवा माणसाची दृष्टिकोन बरोबर बॅलन्स व्हावा. त्याला अवाजवी आपली वेळी झालेली आहे. आपण शांत आहे त्यामुळे ऐकू येऊ शकेल. तर त्याला येणार अवाजवी महत्व करता यावं. 8व्या अध्यायाचं सार म्हणून काय बघावं तर शरीराला योग्य ते स्थान देता यावं. आपल्याकडे ते अयोग्य आहे याबद्दल काही दुमत नाही. आणि म्हणूनच एवढ्या सुखसोयींची चिंता पडलेली आहे. ज्याला ते अवाजवी महत्व नसेल, कमी महत्व असेल, त्याचं साध्या कपड्यावर भागतं, त्याचं साध्या घरावर भागतं, त्याचं साध्या खाण्यापिण्यावर भागतं, सगळं चालू शकतं. त्याला नसेल तर त्याला सगळं डेकोरेशन
मग ते काय आहेच, आता बिचाऱ्यांचा सीझन आलेलाच आहे. देवाला सुद्धा लागतं, आपल्यालाच नव्हे तर त्याला सुद्धा लागतं अशी आपली समजूत आहे. तर ते आता सगळं येणारच आहे पुढे. तर ते सगळं कशावर नाही तर आपण त्या देहाला महत्व दिलं म्हणून आहे. त्याला किती महत्व द्यायचं, कामाचं तेवढं महत्व त्याला दिल्यानंतर ही अडचण नाही. तर ते योग्य ते महत्व आपल्याला देता यावं. ते दिल्यानंतर खरं महत्व कशाला द्यायचं ते कळावं. आपल्याला खरं काय मिळवायचं आहे ते कळावं. म्हणजे आपल्याला काय मिळवायचं तर सगळं भगवंत मिळवायचे अक्षरपद, तर ते मला नाश न होणारी गोष्ट मिळवायची आहे. माझ्याकडच्या सगळ्या गोष्टी नाश होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी आहे. आपण आता जसं पाहिलं प्रत्येक गोष्टीचा विनाश, प्रत्येक गोष्ट पुनरावृत्तीची आहे. तर मला अशी पुनरावृत्ती नको असं ज्याला वाटत असेल तर त्याला ती पुनरावृत्ती नसलेली गोष्ट शोधून काढायची आहे. हे एक लक्षात असावं. ती शोधायचा मार्ग म्हणजे आपल्या दृष्टीनं ती गोष्ट म्हणजे भगवंत असेल, गुरु असतील, नाम असेल, यात काहीतरी आहे तर ते मिळावं. तर हे आपल्या दृष्टीनं साराचे मुद्दे आहेत. जायचे मार्ग हे सरळ जर पाहिले तर योगाच्या दृष्टीनं दिवसाचे चांगले, रात्रीचे कमी प्रतीचे असं म्हटलं. पण त्यातल्या त्यात त्याचा अर्थ जर लक्षणेने घेतला तर अधिक चांगला हा आहे की कळून जावं, नकळत जाऊ नये. योग्य नाही, काहीच कळलं नाही, त्याला अज्ञानात गेला. नकळत म्हणजे अज्ञानात त्याला केव्हा हे कळलं नाही यात काही विशेष नाही, ते नाही. पण अज्ञानात नाही गेला, सगळं मृत्यूविषयी कळलं व्यवस्थित, आपल्या जीवनाविषयी कसं कळलं, आपल्या दिवसाकडे कसं बघावं हे कळलं, कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यावं हे कळलं, मृत्यूला खरं काय आनंदाचं महत्व आहे ते कळलं. एवढं सगळं कळल्यानंतर गेला तर ते बरोबर कळलं. मग कळून गेला तर तो भगवंताला गेला, तो मागे नाही परत येत. म्हणजे आपले यांच्या पंथातली गोष्ट आहे ही, निंबार्की महाराजांच्या साधुप्रिय म्हणजे जे साधुभाव होते, ते साधुभावांनी सांगितलं होतं, त्यांच्या चिमणीचे शिष्य जे होते त्यांना सांगितलं होतं की म्हणे काय नाही, माझ्या शरीराला याला देहाला म्हणले दोर बांधून ओढून टाकून द्या म्हणले, ते जर कावळ्या झाडांना मिळालं तर त्यांना किती आनंद होईल म्हणले. आता ही ॲटिट्यूड म्हणून लक्षात घेऊ आपण. प्रश्न कोणी काय करण्याचा नव्हता, त्यांची समाधी आहे वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे. पण त्यांची त्याच्याकडे बघण्याचा छाया उकिरडा पडो की अथवा विमानी, आपण तो अभंग म्हणतो ना कधीतरी, कृष्णदास महाराज त्यांचा अभंग आहे आपलं की शेवट त्यांनी जो लिहिलेला आहे, छाया उकिरडा पडो अथवा विमानी तशी देहामनी चिंता नसो, आपल्या साधनपदावलीचा आहेच तो. तर त्यात जसं त्यांनी म्हटलेलं आहे तसं त्या देहाचं मूल्य हे अगदी खाली मूल्य आणून ठेवलेलं आहे. आपण मध्यम ठेवू, व्यवस्थित ठेवू, त्याबद्दल नाही प्रश्न, पण फार व्यवस्थित ठेवायची काही गरज नाही, कारण ते काय आपलं ध्येय नाही. एवढं जरी कळलं तरी मग बाकीच्या सगळ्या धाव कमी होतो. मग त्याला पहिल्या गोष्टी करायची गरज नाही. पैसाही असेल, वस्त्र असेल, त्याचे प्रसाधन असेल, काय वस्तू असतील, काय त्याचे स्थिती असतील, ते सगळ्यांचं त्याचं ते मर्यादित त्याला किती लागतं त्याने काढलं की त्याला कळतं. गरजेपुरता प्रपंच महाराजांनी कधीच ओके म्हणून टाकलेला आहे. त्याच्या पुढच्यालाच त्यांची अडचण, कारण तो केला की तो भगवंताच्या आड येतो. हे त्यांना माहिती आहे. वाढवलेला प्रपंचच भगवंताच्या आड आलेला आहे. जो गरजेचा प्रपंच कधीच भगवंताच्या आड आला नाही, तर तो आपल्याला बरोबर करता येईल. हा पुढचा मार्ग. त्या दृष्टीने आपण अर्चिरादी मार्ग म्हणजे प्रकाशाचा मार्ग, अंधाराचा मार्ग याचे आपण घेतलेले अर्थ त्याचा अग्नी म्हणजे कळून जावं म्हणून आपण हे कळले आपल्याला एवढं ज्ञानेश्वरीतून, तर यातून आपल्याला भगवंत आठवावा हे त्याचं आपल्या आठवड्यात आपल्या दृष्टीनुसार आहे. आणि हे केल्यानंतर शेवट या कारणे पंडुसुता तुवा व्हावे योगयुक्ता, येतुले निकाली येतुने सर्व काळी साम्यता आपण पाहूया. मग भलतेथ भलतेवा देहबंधू असो अथवा जावा. 257. मग भलतेथ भलतेवा देहबंधू असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा बिघड नाही. त्याच्या स्मरणामध्ये किंवा भगवंताच्या आठवणी आणि त्याचा आनंद याच्यामध्ये कधीच बिघाड येत नाही. देहबंध असो किंवा जावो, माझ्या भगवंताच्या स्मरणामध्ये काही आड येत नाही, त्याच्या आनंदामध्ये काही आड येत नाही. असं नाम आपल्याला घेता यायला मिळतं. म्हणा आठवा आठवा त्याने आपल्याला म्हणले ना, भगवंताला आठवू आपण, पण कसं आठवू तर इथपर्यंत आठवू की त्याला आठवताना आपल्याला बाकीचे सगळे आनंद त्याच्या पुढे वाटवतात. आणि खरी प्रगती ती इथे एक उभी आहे आपल्या 200व्या चाललेली 200 मध्ये चाललेले आहेत ना, त्यातली एक उभी बघितलं तर साखरेचा मागवता प्रगती खरी कशी. आपली प्रगती होते नाही असं नाही. आज माणसाला नावाचा आनंद मिळतो म्हणून उद्याला पुन्हा खाण्यापिण्याचा आनंद आहे, पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त दुसरे आनंद आहेत, असलं काहीतरी आहे. होते पण परत पुन्हा होता तिथे येतोय. असं जे होतंय त्याच्या संबंधी ही उभी लक्षात ठेवण्यासारखी 200वी. साखरेचा मागवता बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता ज्या. ऊसाची एकदा साखर केल्यावर बुद्धिमान मनुष्य झाला तरी पुन्हा त्याचा ऊस नाही करता येत. तशी आपली प्रगती व्हायला पाहिजे. काय त्यांनी तर सोबत करून सांगितलेलं आहे. आपल्याला एकदा साखर झाल्यानंतर पुन्हा असं होऊ नये याच्यासाठी आणखीन एक 138वी आपण सांगून ठेवू की शरीराविषयी आपली ही ॲटिट्यूड आहे
शरीराविषयी आपली योग्य ती धारणा आहे असं एकदा ठरलं की बाकी सगळे व्यवहार व्यवस्थित होतात हे आपण बघितलं. तर ती कशी असावी याविषयी 138वी ओवी आपण पाहिलेली आहे. सारांश एवढाच आहे तिचा म्हणणं त्यांचं की पाण्यात चंद्राच्या चांदण्याचा जसा भास होतो तसा शरीरात भक्ताचा भास व्हावा. पाण्यात चांदण्याचा भास होतो तसं शरीरात आपण आहोत की काय असं वाटावं. ठीक आहे, लेट इट बी मोस्ट आयडियल. असं की आयडियल म्हणजे हिमालयच पाहिजे माणसासमोर, मग तो कुठला तरी 4 टेकड्या चढायचा, नाहीतर त्यानंच समजा उतरून जायचं ते ठेवलं असतं तो कसला होणार पुढे. तर त्यामुळे हे काय आपल्या आदर्श नाही, आपल्याला हिमालय हा आदर्श आहे. म्हणून त्याचं असं आहे की पाण्यात चंद्राच्या चांदण्याचा भास व्हावा तसा शरीरामध्ये भक्ताचा भास व्हावा. शरीराच्या कोणत्याही सुखसोयीला त्याच्या दृष्टीनं काय किंमत असावी हे आपण इथनं लक्षात घेतलं तरीच आहे. हे आणि साखरेचं सांगितलं उदाहरण ठीक जरी घातलीच आहे. मग कसल्या बाकीच्या ज्या चिंता आपल्याला नेहमीच्या निंदा, छळ, त्रास, लोकांच्या पासून उपद्रव हे जे सगळं आहे हे मग त्रासदायक करत नाही, कारण त्यातलं बरंच देह आणि अहंकार किंवा देहबुद्धी यांना लागून असतं. तेवढी बाजूला केली तर माणसाला त्रास म्हणून जीवनामध्ये काही आहे म्हटलं तर उरणार नाही. किती उरेल आपण विचार करू क्षणभर. जे आपले त्रास आहेत, काहीतरी देहाला पैसा कमी पडला, देहाला काहीतरी सुख कमी पडेल म्हणून त्रास आहे. कोणी काहीतरी निंदा केली, कोणतरी काहीतरी बोललं, ते शेवटी त्या देहाला देहबुद्धी लागू आहे, अहंकार आहे, त्याला दुखावला गेला म्हणून त्रास आहे. हे सगळे त्रास असे शेवटी या 2 गोष्टीत आणता येतात. एक देहबुद्धी किंवा अहंकार त्याला म्हणा पाहतात. या 2 गोष्टीत सगळ्या त्रासांचं सारांश आणता येतं. तर त्याला पंत महाराज होते ते काय म्हणायचे, त्याला असं करून निंदा केली, कोणी काय केलं, त्यांच्या कानावर घातलं. आता सर्वसाधारण असं असतं, कोणाला कोणाची निंदा म्हटलं की कोणाला ती अस्वास्थ्याची गोष्ट असते, देहाला गैरसोयीचं झालं तरी त्रास असतो. ते म्हणले मला जगाचा काही त्रास होत नाही. मला असं वाटतं की जग कधीही माझा छळ करीत नाही, माझी निंदा करीत नाही, मला त्रास देत नाही. ती फक्त माझ्या प्रेमाची आणि शांतीची परीक्षा घेत असतो. ती माझी प्रेमपरीक्षा आणि शांती परीक्षा आहे असं मी समजतो. कारण जे जग सद्गुरूंचं आहे ते जग त्रासदायक कसं असेल. म्हणजे देहाला बरोबर ॲटिट्यूड देऊन त्यांनी कुठं नेलेलं आहे की जे जग माझ्या गुरूंचं जग आहे ते त्रासदायक जग कसं असू शकेल, शक्यच नाही. ते फक्त कधीतरी माझ्या प्रेमाची आणि शांतीची परीक्षा घेईल. ती परीक्षा तर त्याला काहीच अडचण नाही, परीक्षा देत असावं आपण उत्तीर्ण होऊ ना असं आपल्याला जमेल का. शांतीची आणि प्रेमाची परीक्षा जग घेत आहेत, या पलीकडे जग आपल्याला काही त्रास देत नाही असं जर वाटलं तर आपले आणखीन जे सुरले त्रास असतील तर ते आपले जातील. आणि या अर्थाने गेल्या वेळेला गुरूंच्या बद्दल आपण बोललो होतो तेव्हा आपण एकदा असं म्हटलं होतं की गुरु सगळं त्या दृष्टीनं रचना करत असतात. एखाद्याच्या वाट्याला त्रास येतो असं वाटतं आपल्याला, गुरुंनी दिलेला असतो असं का वाटू नये. गुरु त्रास देत नाही ही गोष्ट खरी आहे. गुरु सेवा सुद्धा घेत नाही हेही खरं आहे. बिडकर महाराज म्हणायचे ना, गुरु सेवा घेत नाही पण सेवा करायला शिकवतात काही वेळेला. हा हे मुद्दा फरक आहे. स्वतः सेवा घेत नाहीत पण सेवा कशी करावी हे मात्र शिकवतात काही वेळेला. आता ते काय म्हणले की समजा गुरुच्या घरची भांडी घातली, समजा अशी कल्पना करू. आता काय कोणी असं करत नाही किंवा कोणी करू पण नाही, पण ठीक आहे त्यांचे उदाहरण म्हणून सांगतो. तर बिडकर महाराज म्हणायचे की गुरुच्या घरची भांडी घातली तर म्हणले ते आडबारा आणण्याची बाईचं काम आहे म्हणले. ते तसा विचार केला तर तेवढ्याच मूल्याची गोष्ट आहे. पण गुरुच्या घरी भांडी घासली त्याचं जे सेवेचं मूल्य आहे ते तुम्हाला अमूल्य आहे. कारण त्याच्या बदल्यात तो काय देणार ते त्याला द्यायचं असतं. म्हणून काही वेळेला सेवा घ्यावी लागते. ते म्हणले आम्हाला काही वेळेला सेवा का घ्यावी लागते तर त्याला त्याचं काहीतरी द्यायचं असतं. आता गुरुच्या घरचं देणं असं आहे, 1 रुपया घेऊन 10 रुपये देऊ शकतात ते. आपण 8-12 आण्याचे 4 आणे वाढवायचे झाले तरी नाही म्हणून. आता त्यांच्या काळात 8-12 आण्याची वस्तू होती, आज 100-200 रुपयाची असेल तर समजा भांडीवाली वेळेला समजा 100 रुपये वाढून द्यायचे काय 50 रुपये वाढून द्यायचे. 10 वेळा विचार करेल मनुष्य आणि दुसरी मिळते का बघेल, किती प्रकार करेल तो. पण गुरुकडे असं नाही, कारण तो काय म्हणणार 200 रुपयाची वस्तू आहे 250 का द्यावेत असं वाटेल त्याला, हे आपलं झालंय. पण गुरुच्या घरी असा न्याय नाही. गुरुच्या घरी तुमच्याकडनं 100 रुपयाची वस्तू घेतील आणि तुम्हाला 10,000 रुपयाची वस्तू देतील. त्यांना 10,000 रुपयाची वस्तू द्यायची पण ती कशी द्यावी, तुमच्याकडनं काहीच घेतलेलं नाही तर ती द्यावी कशी. म्हणून सेवा करायचं काम शिकवतात. म्हणजे त्यांना काय द्यायचं ते त्यांना देतायत. द्यायला काहीतरी घ्यावं लागतं ना, त्याच्यात ते पुरं कसं करायचं. तर असं त्यांचा कार्यक्रम सुरू असतो. तो काही वेळेला शक्ती प्रेमाची परीक्षा काय होते की प्रेमाची ताकद किती आली, शांतीची ताकद किती आली हे बघण्यासाठी काही वेळेला अशांततेच्या गोष्टी समोर असतात. त्या पाहण्यासाठी त्या असतात. ते गुरुनीच दिलेले असतात. मग त्या असतात तर त्यांनी दिल्यात म्हटलं की काय ते परीक्षा घेत आहेत म्हटल्यानंतर उत्तीर्ण करतील आणि वर बक्षीस देऊन पुढे पाठवतील आपल्याला. असं काम आणू नये.
तर असं होईल आणि मग या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आज आपला जास्त वेळ घेतला थोडा, पण 8व्या अध्यायाच्या शेवटी आपण आलो होतो आणि पुढच्या महिन्याची ज्ञानेश्वरी त्याबद्दल आता निवेदन करायचं आहे. तर ते करण्यापूर्वी आपण आम्हा काय उचित तेवढं म्हणूया आणि मग ते निवेदन करू. आम्हा काय उचित जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे ते जगभ्रंशे मग पाशीचा सदा न दिसे वसुजात देवा मग तैसे झाले जे मन हे भ्रांती ग्रासले आता काय लिहिता पुरे तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू तू गुरुबंधू पिता तू आमची इष्टदेवता तुची सदा रक्षिता आमरी आमते जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अंधेरू की सरिता ते सागरू तेही केवी नागरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसे निये ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुची एकासी आणि बोलले जरी न मानिसी मागील माझे तरी उचित काय आम्हा हे विजय नाथरमा हे धडधडी पुरुषोत्तमा सांगेला कुंडली गवरदा विठ्ठल नाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्व भावेदास झालो त्यांचा